थँक्यू सो मच. तर आपण चौथ्या चॅप्टरचं आधी क्विकली रेकॉर्डिंग करणार, हे रिव्हिजन करणार आहोत. ओके. तर कृष्ण ह्या चॅप्टरमध्ये 3 गुणांचं खूप सुंदर वर्णन करतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण म्हणजे ज्ञान आणि सुख, है ना, हे त्याचे मूळ कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आणि रजोगुण हे संग आणि तृष्णा, आणि तमोगुण हे आलस्य, प्रमाद आणि निद्रा, असं 3 गुणांनी युक्त असतं ते. परत तमोगुण. तर हे 3 गुण आपल्याला बांधून ठेवतात ह्या जगामध्ये, आणि ह्याच्याबद्दल खूप चांगलं भगवंतांनी चौथ्या चॅप्टरमध्ये वर्णन केलं. इनफॅक्ट 4था आणि 17वा अध्याय हा खूप महत्त्वाचा अध्याय आहे, माहिती आहे का? कृष्ण स्वतः बोलतात की हे अध्याय आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे जे साधक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा अध्याय, वन ऑफ द. जरा कृष्ण स्वयं असं बोलत असतील की हा सर्वात महत्त्वपूर्ण अध्याय आहे सगळ्या चॅप्टरमध्ये साधकांसाठी, तर म्हणजे ह्याला किती प्राधान्य दिलं पाहिजे आपल्याला, 14वा अध्यायाला, है ना? कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला मेन कळणार आहे की आपण कुठली, आपली काय स्थिती आहे सध्या आपल्या भक्तीमध्ये, आणि आपण त्याच्यातून वर कसं जायचं आणि आपल्याला कुठे जायचं हे सगळं कळतं, है की नाही? असं. मग आपण रेस फॉर प्रॉमिनन्स म्हणजे आपण कसं ह्या त्रिगुणात्मक शक्तीने प्रभावित होतो हे पण बघितलं, आणि मग आपण आपलं कार्य कसं केलं पाहिजे, कुठल्या गुणांमध्ये केलं पाहिजे, आणि कुठल्या कुठल्या गुणांमध्ये कुठले कुठलं कार्य केलं तर आपण कसं प्रभावित होतो हे पण बघितलं, आणि आपण ह्या सगळ्या गुणांमधून कसं मुक्त होऊ शकतो हे पण डिस्कस केलं 14व्या अध्यायामध्ये. इनफॅक्ट भगवंत बोलतात ह्या चॅप्टरच्या अध्यायामध्ये, शेवटचा एक श्लोक जो आहे, है ना, 26th श्लोक आहे तो. कुठला तो? मां च यो व्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान् समतीते यान् ब्रह्म भूयाय कल्पते. तर हा जो श्लोक आहे भगवद्गीतेमधला 14.26, ओके, 26वा श्लोक आहे 14 अध्यायामधला. तर ह्याच्यामध्ये भगवंत एकदम क्लिअरली सांगतात की हा गुणांमधून कसं वर यायचं. एकदम क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहेत, क्लॅरिटी देत आहेत ते, की जेव्हा एखादा भक्त किंवा एखादा साधक जो असेल पूर्णपणे माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, तेव्हा तो हे जे त्रिगुणात्मक शक्ती आहे ह्याच्यातून परे होऊ शकतो तो, म्हणजे ह्याच्या वर येऊ शकतो, म्हणजे कुठे? शुद्ध सत्वाकडे. आणि त्या शुद्ध सत्वामध्ये आल्यावर तो सदैव भगवंतांचंच स्मरण करू शकेल, आणि त्यांना एक आध्यात्मिक शरीरही प्राप्त होईल. ओके. तर ही एक सोपी पद्धत आहे, जे आपण भगवंतांना आपल्याला जरा अचीव्ह करायचं असेल तर, है ना. तर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये. जर आपल्याला भगवंतांना अचीव्ह करायचंच असेल आपल्या आयुष्यामध्ये, तर पहिलं आहे आसक्ती. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं, आसक्ती काय? आसक्ती हे कोणाप्रती? भगवंतांप्रती. ती निर्माण करायची. आता तुम्ही सगळे 14 दिवस झाले, तुम्ही सगळे आपण एकत्र आहोत तिथे. एक आपण आपला जो प्रवास चालू आहे आध्यात्मिक जीवनाचा, 14 दिवस आपण मस्त रोज जप करतोय. सकाळी लवकर उठतायत सगळे. 6:30ला उठून सगळे इथं येऊन जप करतात एकत्र. परत संध्याकाळी 1 तास श्रवण असतं तुमचं. 1 तासापेक्षा जास्त तुमचं श्रवण होत होतं भगवद्गीतेमधून. आणि तुम्ही जे काय तत्व आपण ऐकत आहोत ते तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात, आणि ते सगळं करण्यामध्येच आपल्याला आसक्ती निर्माण होत आहे भगवंतांप्रती. हळूहळू होत आहे, ती एकदम होणार नाहीये, हळूहळू होणार आहे. पण ते एक मेन हे आहे की आसक्ती भगवंतांकडे निर्माण करायची. तो पहिला झाला. आणि दुसरा काय? निरासक्त व्हायचंय भौतिक जगातून. तर आपण हे हे ना, दुसरा जो तत्व दिलेला, म्हणजे दुसरा जो पॉइंट दिलेला की भौतिक जगापासून निरासक्त व्हायचंय, त्याच्यावर जास्त फोकस करण्याची गरज पण नाही पडणार आपल्याला. का? कारण की जर आपल्याला भगवंतांची आसक्ती निर्माण झाली तर ते ऑटोमॅटिक निघून जाणार आहे. आपण नॅचरली भौतिक जगाशी निरासक्त होऊन जाऊ. ओके. तर हे खूप महत्वाचं, आणि हे 2 पॉइंट आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत नेहमी. हां. आणि आपण बघू शकतो की भौतिक जगामध्ये लोक म्हणतील, अरे हे एवढं सगळं कशाला करायचं, है ना. मी तोच 1 तास, तो संध्याकाळचा 1 तास मी काहीतरी चांगलं करीन, माझं ऑफिसचं काम करीन, मला त्यातलं जास्त ओव्हरटाईम करून पैसे तरी मिळतील, ह्याच्याने मला काय मिळणार आहे, है ना. पण हे त्या पैशापेक्षा खूप खूप मोलाचं आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपण ह्या प्रवासामध्ये पुढे जाऊ शकतो. नाहीतर पुन्हा यात 3 गुणांमध्ये अडकून राहू शकतो, आणि एक जन्मात नाही, जन्मोजन्मांतर अडकून राहू शकतो, है ना. आणि म्हणून ते अडकू नये त्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे, आता आपल्याला कळलं की बाबा कर्मयोग काय आहे, सर्वात
निष्काम कर्म काय आणि त्याच्यापेक्षा भक्तियोग काय हे कळलेलं आहे. आता ते भक्तियोग साध्य करण्यासाठी पण आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन हवी, काहीतरी ज्ञान हवं, काहीतरी गाईडन्स हवं आणि तेच ह्या सगळ्या अध्यायांमध्ये 18 अध्यायांपर्यंत दिलेलं आहे. खूप सुंदर वर्णन केलंय भगवंतांनी, है ना. आणि आजचा चॅप्टर आहे तो पुरुषोत्तम योग, है ना. योग तुम्ही म्हणता ना, योग म्हणजे काय? जोडणे. आणि पुरुषोत्तम म्हणजे कोण? साक्षात भगवान. मग भगवंतांना जोडणे. ते कसं जोडणे, है ना, त्यातला आज एक प्रकार तुम्हाला ह्या अध्यायामध्ये कळणार आहे. ठीक आहे. तर आजच्या अध्यायामध्ये पण आपण 4 पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. एक्रोनिम आहे होम, HOME. पहिला आहे घर किंवा हॉटेल, होम ऑर हॉटेल. O फॉर ऑन अँड ऑन, ओव्हर अँड ओव्हर अगेन, पुन्हा पुन्हा. मेंटेनर ऑफ बॉडी, माइंड अँड सोल. ह्याचे पालन करता कोण आहेत? शरीर, मन आणि आत्मा. आणि सार काय आहे? ह्या अख्ख्या चॅप्टरचा सार शेवटच्या 3 श्लोकांमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर हा चॅप्टर खूप छोटा आहे. फक्त 20 श्लोक आहेत ह्या चॅप्टरमध्ये, पण हा खूप गाजलेला चॅप्टर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. ओके. तर ह्याच्याबद्दल आपण आज पुढे डिस्कस करूयाच. तर पहिला पॉइंट आहे होम ऑर हॉटेल. ओके. तर मी एक उदाहरण देतो. म्हणजे मला हॉस्टेलचं लाईफ आठवतं ह्या उदाहरणावरून. मी हॉटेलचे जे हॉस्टेल नेणार होतो ॲक्च्युली, पण असो. तर मी जेव्हा हॉस्टेलमध्ये होतो कॉलेजमध्ये, तेव्हा काय व्हायचं, की सुट्टी लागली ना, सुट्टी लागण्याच्या आधी म्हणजे परीक्षा संपण्याच्या आधीच मुलं बुकिंग करून ठेवायचे घरी जायसाठी तिकीटचे. आणि मग जशी-जशी एक्झाम संपली, की एक्झाम संपल्याच्या 1 दिवस म्हणजे त्याच रात्री निघणार आणि ते म्हणजे वेगळंच सुख असायचं. मी घरी जाणार आणि आई-वडिलांना भेटणार, भावांना भेटणार आणि मग हे एक वेगळं मित्रांना, माझ्या मित्रांना भेटणार जे माझ्या घरी म्हणजे माझ्या नेटिव्ह प्लेस म्हणजे माझ्या गावात राहतात त्यांना. तर मग हे एक वेगळा एक उत्साह असतो तो माझ्या घरी जायचा. आपण कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये राहत असतो, पण ते हॉस्टेलमधून घरी जाण्याचा जो आनंद असतो तो खूप म्हणजे अविस्मरणीय आनंद आहे तो आणि खूप मोठा आनंद असतो त्या मुलाचा, जो हॉस्टेलमध्ये राहतात. कारण की मी पण हॉस्टेलमध्ये राहिलेलो, तर मला माहिती आहे ते कसं एक एन्जॉयमेंट वेगळंच असतं, की आधीच तिकीट बुक करून ठेवायचं आणि किती धडपड असते. ते तिकीट बुक करण्याची मोठी लाईन असते ॲक्च्युअली, है ना. कारण की अख्खा कॉलेजचे मुलं, है ना, सगळेच जाणार असतात एकत्र आणि कधी-कधी तिकीट्स मिळत पण नाहीत, है ना, असं. तर आणि घरी का? कारण की घरी आपल्याला आपल्या आईची जी माया असते ती मिळत असते. आपल्या आई-वडिलांची जी प्रेम असतं ते मिळत असतं. आपल्या भाऊ-बहिणींचा जो संग आहे तो मिळत असतो. मित्रांचा छान संग मिळत असतो. मग ती ओढ असते माहिती आहे का? ती ओढ आपल्याला खेचते आणि तो उत्साह आपल्याला मनामध्ये येत असतो त्याच्यामध्ये, है ना. तसंच आणि अजून एक गोष्ट, की आपण एवढे वर्ष घरात राहिलेलो असतो आणि काही वर्षांसाठीच कॉलेजमध्ये गेलेलो असतो, आहे की नाही? आणि म्हणूनच आपल्याला माहीत असतं, की बाबा ते आपल्याला किती आनंद आनंद देणार आहेत आपल्याला सगळ्यांना, है ना. तर मग ती ओढ, है ना, हॉस्टेलमध्ये सगळ्यांनाच असते, की घरी जायची ओढ. तसंच आपण सगळे भौतिक जगातून आलेलो आहोत आणि ते आपलं खरं घर आहे, ते भौतिक जग. आणि हे एक हॉस्टेलसारखं आहे, है ना. आता त्या हॉस्टेलमधून आपल्याला परत तिथे जायचं आहे, पहिली गोष्ट. आणि हे आपल्याला आपल्याला काय होतंय, आपण इथे एवढ्या वर्ष राहिल्यामुळे आपण विसरलेलो आहोत बहुतेक. आणि ते आठवण करून देण्यासाठी भगवंत इथे येतात, शास्त्र देतात, आचार्य येतात, ते सांगतात, है की नाही? तर आपल्याला हे समजून घ्यायचं, की आपलं आपलं ते खरं घर म्हणजे ते आध्यात्मिक जगत आहे आणि तिथे आपले आई-वडील राहत आहेत. राधा-कृष्ण जे आपल्या सगळ्यांचे आई-वडील आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडे जाऊन त्यांची सेवा करायची आणि त्यांना आनंद द्यायचा आणि आपण जेव्हा आलो, की आपल्याला पण तो आनंद भेटणार आहे त्यांच्या संगामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये, है ना? आणि हे जे शास्त्र आहेत, हे सगळं तेच आपल्याला सांगतात, की कसं हे आपल्याला अ, या भौतिक जगातून बाहेर यायचं आहे ना. आपल्याला हे इट्स जस्ट लाइक अन हॉलिडे प्लेस. पण हॉलिडे आपण पर्मनंट नसते आपली हॉलिडे, हे की नाही. आपण कुठेतरी आउटिंगला जातो फॉर एक्झाम्पल, पिकनिकला जातो. ते काही दिवसासाठीच हॉटेलमध्ये राहतो. आपण नित्य त्या हॉटेलमध्ये रूम पूर्णपणे आपली स्वतःची घेऊन नाही बसत, है ना. ते महागात पडेल आपल्याला, हे की नाही. तसंच भौतिक जग पण आपल्याला महागात पडत आहे. आपल्याला ते कळत नाहीये पण, है ना. किती त्रास, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि किती काय-काय प्रॉब्लेम्स, आध्यात्मिक क्लेश, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश. हे सगळे क्लेशपासून आपण सगळेच जात आहोत. पण आपल्याला वाटतं हे खूप चांगलं आहे आणि आपण इथे कसं सगळंच गोष्टी परमनंट करायला बघतो, है ना. पक्कं घर, है ना. सगळं फॅमिली पण पक्की. पण हे सगळं काय सगळं नश्वर आहे. सगळं एक-एक करून जात आहेत. पण आपल्याला तेही कळत नाहीये, है ना. आणि म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. कारण की आपण ह्याच्यातून फोर्सिबली काढले पण जाणार आहोत.
आहे ना. मृत्यू हे काय आहे? मृत्यू तेच आहे. मृत्यू म्हणजे आपल्याला त्या जागेतून फोर्सिबली काढलं जातं. बस आता तुमची संपलेली आहे इकडची वेळ, असं. तर हे आपल्याला कळायला पाहिजे, की आपलं परमनंट घर ते परमनंट घरातून कोणी काढू शकत नाही, है ना. कारण की ते तुमचं स्वतःचं हक्काचं घर आहे, है ना. तसंच आध्यात्मिक हे आपलं हक्काचं घर आहे, आध्यात्मिक जगत. आणि त्याची आस, त्याची ओढ आपल्याला लागली पाहिजे. पण त्याची ओढ लागण्याआधी आपल्याला माहीत तरी असली पाहिजे ते काय आहे. ह्याच्याविषयी आपण थोडक्यात आधीच्या चॅप्टर्समध्ये डिस्कस केलेलं आहे. पण आपण पुन्हा आज थोडक्यात परत डिस्कस करणार आहोत पुरुषोत्तम योगमध्ये पण. हं. तर भगवंत खूप सुंदर सांगतात आता ह्या भौतिक जगाचं कसं जंजाळ आहे ते आणि आपण कसे अडकलेलो आहोत तिथे. पहिलं ते तरी समजून घेऊया. कारण की सपोज आपल्याला ह्या जगातून निघायचं असेल बाहेर, तर आपल्याला आधी कळलं पाहिजे रस्ता कुठे आहे, हे की नाही? आणि कसं पडायचं ह्याच्यातून. तेच जरा कळलं नाही तर पडणंच मुश्किल आहे बाहेर, हे की नाही? आणि ती समज आपल्याला ह्या श्लोकामधून पूर्णपणे कळते. एका श्लोकामध्ये भगवंतांनी पूर्ण सांगून दिलेलं आहे. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलम् अधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवेद. श्री भगवान म्हणाले असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. है ना. तर इथं काय लिहिलेलं माहिती आहे का? जरा हा श्लोक जरा तुम्हाला समजला. श्लोक म्हणजे ह्या श्लोकामध्ये जी उपमा दिलेली आहे झाडाची. जरा ते तुम्हाला हे अश्वत्थ झाडाबद्दलची माहिती कळाली आहे. भौतिक जग हे अश्वत्थ झाडाप्रमाणे आहे. है ना. अश्वत्थ झाड कसं असतं एक ग्रो होतं की त्याचे मुळं वाढत जातात ना त्याचे, असं. आणि हे सगळं जेव्हा आपल्याला हा झाडाचं तत्व कळणार आहे, तर आपल्याला अखंड वेद कळणार आहेत. अमेझिंग ना? एका श्लोकामध्ये आपल्याला अखंड वेद कळतायत. म्हणजे तुम्हाला वेद वाचण्याची गरजच नाहीये. किती चांगलं आन्सर आहे, है ना? एक गोष्ट सांगतात. ही गोष्ट मी तुम्हाला आधी सांगितलेली एका अध्यायामध्ये. परत सांगतो आज. तर एक राणी होती. ती खूप श्रीमंत म्हणजे राणी श्रीमंतच असतात. महलामध्ये ती राहत होती. राजाने तिला सगळं ऐशोआराम दिलेलं, है ना? आणखी खूप प्रेम करायचा राजा तिला. आणि एकदा ती राणी स्नान करण्यासाठी तिच्या त्या महलामध्ये मोठे-मोठे कुंड असायचे. मग तिथे गेली ती स्नान करायला तिच्या मैत्रिणींसोबत आणि तिचं जे नेकलेस होतं गळ्यातलं ती काढून ठेवली, है ना. आता ते कुंड एक असं पूर्ण सांग तिथे झाडं वगैरे पण होती आणि तिथे एक कावळा आला आणि त्याने ते नेकलेस ते उचलून पळून गेला. घेऊन गेला ते नेकलेस आणि ते राणीने बघितलं आणि मोठा आवाज काढला तिने, "अरे माझा नेकलेस गेला, माझा नेकलेस गेला." आणि राजाला कळली बातमी. तर म्हटलं, "आता काय करायचं?" तर राजा म्हटलं, की "जाऊ दे, एकच नेकलेस गेले, मी तुला दुसरा नेकलेस आणून देईन." राणी म्हटली, "नाही, मला तेच पाहिजे." आता राणीचा हट्ट तर पुरवायला लागेल राजाला, कारण की तो राजा प्रेम करायचा तिच्यावर. तर मग ती म्हणाली, की "मला तेच नेकलेस हवंय, तुम्ही शोधून काढा." मग राजाने एक बक्षीस जाहीर केलं, की जो कोण ते नेकलेस शोधून आणेल त्याला मी त्या नेकलेसची अर्धी किंमत बक्षीस म्हणून देईल. म्हणजे किती ते नेकलेस कॉस्टली असेल, म्हणजे ट्रक भरून सोनं येईल एवढं त्याचं हे असेल त्याचं किंमत, अर्ध किंमत पण, है ना. तर मग जेव्हा ही बातमी पसरली, अखंड जे राज्य होतं ते सगळं शोधण्यात व्यस्त झालं. कारण की सगळ्यांना ते म्हणजे ग्रीड म्हणतो ना आपण, हव्यास, पैशाचा हव्यास. सगळ्यांना हवं होतं ते. तर आता काय सगळं एकूण एक लोकं शोधायला लागले. तर शोधणं कोणाला काय मिळेना. खूप म्हणजे डिस्कशन सुरू झाले इकडं आणि कोणाला काय भेटेनाच तिकडे. हो, ही मी सांगितली होती. पण परत सांगतोय ह्याचा आज परत उल्लेख येणार आहे म्हणून मी सांगतोय. ओके. तर जेव्हा तुम्हाला माहिती आहे आता मी सांगितलं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट थोडं कन्क्लुजनकडेच नेतोय पटकन. तर एक व्यक्ती असा शोधत-शोधत त्या तलावाकडे आला आणि त्याला ते नेकलेस दिसलं त्या तलावाच्या आतमध्ये. आणि तो म्हटला, "अरे वाह! हे तर आहे चांगलं." पण तिथे त्या तलावाच्या बाजूला कोण बसलेला? साधू बसलेला. आता तो साधूनी पण ते बघितलं असेल असं त्याला वाटलं. मग तो साधूला बोलला, की "बघा, है ना, तुला ह्याच्यातला शेअर हवा असेल तर सांग आत्ताच. है ना, किती शेअर घेणार?" साधू म्हटला, "मला काही नको. तुला काय पाहिजे? मला आधी कळतच नाही तू काय बोलतोयस." "नाही, नाही, हे बघ इथे नेकलेस आहे. हे नेकलेस मी घेणार आहे. राजाने एवढं-एवढं बक्षीस जाहीर केलेलं आहे. पण आता तुम्ही पण हे बघितलंय मला माहिती आहे. मग तुम्हाला शेअर लागेलच, है ना?" मग तो म्हटला, "मला काही नको. तू सगळं तूच घे." आणि मग त्यांनी उडी मारली त्या तलावामध्ये आणि उडी मारली तर काय? त्याला काहीच भेटलं नाही. आणि मग तो बाहेर आला.
आणि मग त्या साधूला म्हटलं, तुम्हाला माहित होतं ना कुठे आहे ते, मग तुम्ही तुम्ही मला आधी का नाही सांगितलं, मला सापडलं नाही, मी तरी तुम्हाला विचारलं तुम्हाला शेअर हवा आहे का. तर म्हटलं, साधू मला काही नको आहे. साधू म्हणाले, पण तू उडी का मारलीस, त्या साधूने विचारलं. मला तिथे तिथे ते नेकलेस आहे. तर साधू थोडे हसले आणि म्हणले, अरे बाळा, तिथे नेकलेस नाहीये, ते थोडंसं वर बघ. मग वर बघितल्यावर तिथे त्याला ते शायनिंग नेकलेस तिथे दिसलं झाडावर, आणि तो कावळा तिथे बसलेला. त्या कावळ्या त्या नेकलेस झाडाच्या फांदीवर अडकवलेला. मग त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याने ते नेकलेस पटकन घेतला आणि मग तो राजाकडे निघून गेला आणि त्याला ते बक्षीस ते मिळालं. ओके. तर ह्याच्यावरून एक आपण कॉन्क्लुजन काय करतो, की हे भौतिक जगत जे आहे ते एक रिफ्लेक्शन सारखंच आहे. ॲक्च्युअल झाड कुठे आहे भौतिक आध्यात्मिक जगामध्ये. आता इथे तुम्हाला एक सुंदर चित्र दिसत आहे ना, त्या चित्रामध्ये बघा तुम्ही कसं येते रिफ्लेक्शन, है ना, त्या झाडवरती आणि त्याचं रिफ्लेक्शन ते सेमच दिसतं. पण ॲक्च्युअली ते खरं नाहीये. ते फक्त एक प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंब हे खरं नसतं. ते प्रतिबिंबच असतं, है की नाही? आणि हे भौतिक जगत पण एक प्रतिबिंबासारखं आहे. आणि आपण काय अडकलोय, प्रतिबिंबामध्ये अडकलेलो आहोत. आणि कृष्ण इथे तेच सांगतायत, है ना, ऊर्ध्वमूलम म्हणजे उलट, मूळवरती आणि खाली त्याचे सगळे फांद्या आणि झाड वगैरे ते जे काय आहे ते, है ना, पानं, फुलं वगैरे सगळं. तर भौतिक जगाची तुलना अशा प्रतिबिंबेशी केलेली आहे इथे भगवंतांनी. आणि हेच सगळ्या वेदांमध्ये पण सांगितले, की कसं हे जग नश्वर आहे, है ना. प्रतिबिंब हे प्रतिबिंब नाही पडत. आता प्रतिबिंब थोडं ऊन निघून गेले, की ते प्रतिबिंब निघून पण जाणार आहे, है की नाही. तर तसंच हे भौतिक जगत पण नश्वर आहे, है ना. आणि तिथे खरं पण नाहीये, है ना, शाश्वतही नाहीये आणि खरंही नाहीये. तर मग आपण ह्याच्यामध्ये का अडकलेलो आहे, ह्याची पूर्ण माहिती भगवंत ह्या श्लोकामध्येच देत आहेत. कारण की आपल्याला कधी कधी खरं वाटतं, है ना, आणि आपण ह्याच्यामध्ये उपभोग घ्यायला जातो, एन्जॉयमेंट. जसं की तो माणूस ते नेकलेस शोधायला गेला आणि त्याला वाटलं, अरे आनंद झाला त्याला, की अरे मला नेकलेस भेटला, आता मला पैसे भेटणार याचे. आणि तो उडी मारले की त्याला काहीच सापडलं नाही त्या नेकलेस, है ना. उलटा तो ओला चिंब होऊन बाहेर आला आणि त्याला काहीच भेटलं नाही, है ना. तर असंच आपण पण कधी कधी ह्या प्रतिबिंबाला खरं समजून भोग करायला जातो, पण ते भोग आपल्याला तर काय भोगता येत तर नाहीच, आणि वरून त्रास होतात ते वेगळे, हे की नाही. तर हे खूप बेस्ट एनालॉजी भगवंतांनी इथं दिलेली आहे. ओके. हे बघा, आध्यात्मिक जग आणि भौतिक जग, एक सुंदर चित्र आहे इथे. ह्याच्यामध्येच तुम्हाला पूर्ण वर्णन कळेल, है ना. तर ऊर्ध्व मूलम कसं बघा, हे सगळे आणि हे सगळे फांदे आहेत. ओके. तर जे वरचे फांदे आहेत ते अपर प्लॅनेटरी सिस्टम म्हणजे वरचे लोक आहेत, म्हणजे पृथ्वीच्या वरचे लोक, है ना. आणि जे मधले आहेत ते पृथ्वी लोक आहे, आणि लोअर ब्रांचेस आहेत ते खालचे लोक आहेत, है ना, हेलिश प्लॅनेट्स, है ना. पाताल, विताल, अतल, तल, रसातल जे ते आहेत ते आपण ते पण डिस्कस केलेलं. तर मग हे जे आहे, आता आपण ह्या ब्रांचेसवरून, एका ब्रांचवरून दुसऱ्या ब्रांचवरून जात असतो. आणि एका ब्रांचवरून दुसऱ्या ब्रांच म्हणजे एका फांदीतून दुसऱ्या फांदीवर जाणं म्हणजे काय, की आपण एक जन्म घेतो, आता मनुष्य जन्म, पुढचा जन्म दुसरा कुठला तरी जन्म असेल आपल्या कर्मानुसार जे आपल्याला मिळणार आहे, है ना. कधी कधी देवता, तर कधी कधी दानव, तर कधी कधी मनुष्य, है ना. तर अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये आपण ट्रॅव्हल करत असतो, आणि सदैव ट्रॅव्हल करत असतो. जर आपल्याला भगवंतांची ओढ नाही लागली किंवा भगवंतांप्रती आसक्ती नाही झाली, तर आपण भौतिक जगात असंच या कालचक्रामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच्यामध्ये फिरत राहतो, है ना. आणि कारण की काय आहे बघा ना, इथे फ्रुट्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जे फळ लागलेलं, फळं पण दिसत आहेत तुम्हाला, है ना. ते फळां म्हणजे काय, फळ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. असं आहे. तर आत्ताच्या काळामध्ये आपण बघू शकतो, है ना, आपण म्हणतो आपण मॉडर्न आहोत, आपण सिव्हिलाइज्ड आहोत, है ना. पण आपल्याला फळ म्हणजे काय हवं, धर्म आणि मोक्ष नकोच आहे आपल्याला, फक्त अर्थ आणि काम हवंय बस, है ना. तर आणि ह्या ट्रीला काही लिमिट नाहीये, है ना. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, ह्याला समजून घ्यायचंय, ह्या झाडाला. कारण की हे झाडाला नरिश कोण करतंय, म्हणजे पाणी काय ह्याचं, 3 गुण, सत्व, रज आणि तम, हे त्याचे खुराक आहेत त्या झाडाला मोठं करण्याचं, है ना. जसं की आपण पण ह्या 3 गुणांमध्ये अडकलेलो आहोत, है ना. आणि त्या 3 गुणांमध्ये आपण प्रभावित होतो, आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळे कार्य पण करतो त्याच्याशी प्रभावित होऊन.
पण आपल्याला हेही रहस्य कळले, की त्यांच्याशी प्रभावित कसं नाही व्हायचंय ते, है ना? कसं आपण त्या रजो आणि तमोगुणातून वर येऊन आपल्याला सत्वगुणामध्ये जायचं. त्या सत्वगुणामध्ये आले, की थोडं तरी काहीतरी पॉसिबिलिटी आहे, की आपण भक्ती करू, है ना? कारण की रज आणि तमोगुणमध्ये आपण ते करू शकत नाही, है ना? हे सांगितलेलं आहे. आणि जसं की मी ते उदाहरण दिलं. हां, द ब्रांचेस रिप्रेझेंट्स बी अवरसेल्व्हज आहे ना. ब्रांचेस म्हणजे काय, की जे झाडातले ब्रांचेस आहे म्हणजे आपण मानव जातीतले, थोडे वरती गेले की देवता आणि खाली आले की दानव. हे म्हणजे आपण कसे वेगवेगळे जन्म घेत असतो. 84 लाख योनी ह्याच्याबद्दल पण आपण डिस्कस केलेलं आहे, हे की नाही? विविध योनींमधून तो प्रवास असतो आणि तेच योनी म्हणजे ते वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये आपण जात असतो, उड्या मारत असतो. ह्या ब्रांचवरून त्या ब्रांचमध्ये, त्या ब्रांचवरून दुसऱ्या ब्रांचमध्ये. है ना, जसे आपले कर्म असतील त्या त्या लेवलवर आपण जात जाणार. कधी-कधी देवता, तर कधी-कधी दानव, तर कधी-कधी मनुष्य असं. है ना? आणि हे का होतं? कारण की जेव्हा जीवात्मा भगवंतांच्या विरुद्ध जातात आणि स्वतःचं काहीतरी इंडिपेंडेंटली भोग करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना या भौतिक जगात पाठवलं जातं त्यांची इच्छा पूर्ती करण्यासाठी. आणि भगवंतांनी तरीही सगळं इथं दिलेलं आहे. असं नाही की भगवंतांनी आपल्याला काही दिलेलं नाहीये. आपल्याला उपभोग करण्यासाठी सगळ्या वस्तू पण दिलेल्या आहेत. पण आपल्याला हे कळायला पाहिजे, की ते वस्तू सगळे नश्वर पण आहेत. है ना, शाश्वत नाही आहेत. है ना? ते भगवंतांचं प्रेम आहे ते दिलंय. पण त्याच्याहून सुंदर, त्याच्याहून शाश्वत जग आहे ते आध्यात्मिक जग. तुम्ही वरती बघाल किती सुंदर जग आहे ते. राधा-कृष्ण आणि तिथे सगळे त्यांचे सेवक आहेत, भक्त आहेत. त्यांची लीला चालू आहेत आणि तिथूनच आपण आलेलो आहोत इथे. है ना? तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगितली लक्षात आहे का? एक मुलगा असतो, 2 भावंड असतात. तो मोठा मुलगा म्हणतो, की "मला तुमचं प्रॉपर्टी द्या वाटणी करून. मी माझं सेपरेटली राहणार आहे. मला माझ्या पायावर उभं राहायचंय." मग वडील त्याला सांगतात, की "नको रे बाळा, नका जाऊस. मी सगळं देईन तुला." तो ऐकत नाही, पण जातो बाहेर. मग गॅरेजमध्ये कामाला लागतो. सगळं लुटतो तो. त्याचे मित्र त्याला लुटतात त्याला. मग शेवटी गॅरेजमध्ये कामाला लागतो. त्याला काही खायला नसतं. त्याची हालत खूप खराब होते. हे पण गोष्ट सांगितली मी तुम्हाला. आहे ना? मग आपण मग नंतर परत घरी येतो तेव्हा वडील त्याला स्वीकारतात कारण की त्याला तेव्हा कळालेलं असतं. तसंच आपण पण भरकटलेलो आहोत. आपल्याला पण भोग करायच्या इच्छेने आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहे. पण भगवंत इतके दयाळू आहेत, की आपल्याला सगळं ते प्रोव्हाईड करतच आहेत. आणि म्हणूनच आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की आपल्याला जी इच्छा आहे, है ना? हे बघा, डिझायर इज मोस्ट पॉवरफुल थिंग दॅट वन हॅज अँड दॅट विच कीप्स अस इन दिस मटेरियल वर्ल्ड. है ना? आपली इच्छाच आपल्याला इथं ठेवते आणि आपली तीच इच्छा आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये पण पोहोचवणार आहे. तर या झाडाचं जे पाणी दिसतं इथे, है ना, मुळाशी, ते पाणी म्हणजे काय माहिती आहे का? ते पाणी म्हणजे इच्छा, है ना? आणि इच्छाच आपल्याला इथून तिकडं पण नेणार आहे. म्हणून आपल्याला आपली इच्छा बदलायला पाहिजे, है ना? आणि आपलं जे आसक्ती आहे ते इथे नसून आध्यात्मिक जगाशी केलं पाहिजे. आणि कसं करायचं? खूप सोपं आहे. A, B, C, D बस. A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग, D फॉर डीटी वर्शिप अँड प्रसादम. ओके. भक्तांच्या संग केल्याने, पुस्तक ग्रंथ वाचल्याने, भगवद्गीता, श्रीमद भागवतम असे उत्तम ग्रंथ जे आहेत, हे वाचल्याने आपल्याला आध्यात्मिक बळ प्राप्त होणार आहे आणि भगवंतांप्रती आसक्ती निर्माण होणार आहे. नियमितपणाने जप केल्याने आज तुम्ही रोज सगळे जप करत आहात. आता 15 दिवस झाले तुम्ही सगळे एकत्र येतात. तुमच्या घरी पण तुम्ही रोज माळा करत आहात, है ना? तर हे नियमितपणे चालू ठेवा. कारण की हेच तुम्हाला आध्यात्मिक बळ देणार आहे. आणि ते आपल्याला आपल्या हृदयामध्ये भगवंतांप्रतीचं जे प्रेम आहे, त्याचं उद्दीपन होणार आहे, है ना? फॉर एक्झाम्पल कोळसामध्ये आग असते, फक्त ती हवा मारायला लागते त्याला. मग ते अग्नी प्रज्वलित होतो लगेच त्याच्यामध्ये, है की नाही? तसंच आपल्या हृदयामध्ये भगवंतांप्रती प्रेम ऑलरेडी आहे, असं नाही की नाही आहे. पण आता ते झाकलं गेलेलं आहे. कशामुळे? या त्रिगुणात्मक शक्तीमुळे, आपल्या भौतिक इच्छांमुळे, है ना? आपण आपल्याला आता ते आतले जे स्क्रिप्ट्स आहेत, जे आधीच बनवलेले आपण इथे येऊन ते बनलेले आहेत, ते बदलायचे. हां, आजच मी वाचत होतो, पावसाचा थेंब असतो. जेव्हा मातीत पडतो तो चिखल होतो. तोच थेंब यू नो एखाद्या विशिष्ट नक्षत्रामध्ये ना, स्वाती नक्षत्रामध्ये पडले की त्याचा मोती होतो, है ना? तर तसंच आहे आपली जी इच्छा आहे, आपण कसं आपली इच्छा अ, आपण जसं संग करू, तसं आपली इच्छा प्रकट होतील. तर आपण जरा भक्तांचा संग केला, भगवंतांचा संग केला, हरिनामाचा संग केला, प्रसादाचा संग केला, भगवंतांची अर्चविग्रहांची सेवा केली,
तेव्हा आपला जे विचार आहेत, है ना, आपली जी इच्छा आहेत, ते पण आपण बदलू शकतो. ह्याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये. हं. आणि आपले जे भौतिक इच्छा आहे, ते पण हळू कमी होणार आहेत. प्रतिबिंबांपासून स्वतःला कसे मुक्त करावे? हं. अजून पुढे डिस्कशन ह्याच्यावर विपरीतपणे दिलेलं आहे भगवंतांनी श्लोकांमध्ये, है ना. तर चुकीचे पद म्हणजे आपण बघा, आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, की आपण शरीर नाही आहोत, आत्मा आहोत. पण आपल्याला जेव्हा हे कळत नाही, तेव्हा आपण कशामध्ये अडकतो? पदांमध्ये अडकतो. मी मंत्री, मी मॅनेजर, है ना. मी सी-ई-ओ, मी ह्या कंपनीचा मालक की त्या कंपनीचा मालक, माझा बिझनेस, मी हे, मी ते, व्हॉटएव्हर इट इज, है ना. तर आपण या पदवींमध्ये अडकले जातो. पण आपण हे पदवी नाही आहोत. हे पदवी पण टेम्पररी आहेत. काही काळासाठी आहे. ते पण रिटायरमेंट झालं की ते पदवी संपले जातात. आहे की नाही? रिटायरमेंट झाल्यानंतर काय? तेही पदवी संपतात. मग आपण काय? ती पदवी गेलेली आहे आता, आहे की नाही? तसंच ह्या भौतिक जगाचे जे काही पदवी आपण पत्करतो ते सगळे टेम्पररी असतात, शाश्वत नसतात. तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण आत्मा आहोत आणि ते शाश्वत आहे. आणि आत्म्याचं खरं धर्म, स्वधर्म काय आहे? भगवंतांची सेवा आणि भगवंतांवरती प्रेम. हे आत्म्याचं खरं स्वधर्म आहे. है ना? आणि आपण इथे भौतिक जगात आल्यामुळे ह्या शरीरमध्ये आपण एक पर्टिक्युलर आपल्याला जे शरीर मिळालंय, त्या शरीराचा स्वधर्म आपल्याला करायचा आहे. पण आत्म्याचा स्वधर्म म्हणजे ते नित्य धर्मामध्ये मोडलं जातं आणि ते आपल्याला तिथे साध्य करायचं म्हणजे भक्ती करणे. है ना? तर हे डेझिग्नेशन्समधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आसक्तीद्वारा निरासक्ती. मी हे पण सांगितलं. आसक्ती कोणावरती? भगवंतांप्रती. मग आपण ऑटोमॅटिकली निरासक्त होणार आहे ह्या सगळ्या भौतिक उपाधींपासून किंवा इच्छांपासून, प्रलोभनांपासून. आपल्याला त्याच्याशी जास्त हार्डवर्क करायला गरज नाही. श्रम कुठे करायचा आपल्याला? भगवंतांवरती प्रेम करण्याचं, भगवंतांप्रती आसक्ती निर्माण करण्याचं. म्हणजे काय? कसं? हे सगळे जे आम्ही प्रकार सांगितले, संग करणे, नियमितपणे जप करणे, नियमितपणे ग्रंथ वाचन करणे, हे सगळं ह्याच्यामध्ये ते आपण थोडे आत्ता कष्ट करू ना, मग आपल्याला त्याचा फलश्रुती जी आहे ती खूप उत्तम मिळणार आहे पुढे जाऊन आणि ते आपल्याला साध्य करायचं आहे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोपस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तर हा श्लोक येतो भगवद्गीतेमध्ये, की आपल्याला जेव्हा उत्तम टेस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला साखर ठेवली बाजूला आणि बाजूला गुलाबजामुन ठेवला. तुम्ही काय खाल? साहजिक आहे गुलाबजामुन खाल, है ना? कारण की ते जरा जास्त टेस्टी आहे. तर जेव्हा आपल्याला हायर टेस्ट म्हणजे उत्तम चव ह्याच्याबद्दल आपण काही डिस्कस केलेलं आहे मागे, है ना? मग ती चव आपल्याला मिळाल्यावर जी त्याच्यापेक्षा खालची चव आहे ती आपल्याला चांगली लागत नाही, है की नाही? तसंच आपल्याला आपलं जे आत्मा आहे तो ॲक्टिव्ह आहे आणि त्याला आपल्याला आध्यात्मिकची जी चव द्यायची आहे. आता ते आवरण झालेलं आहे आवरणात्मक शक्तीमुळे. आवरणात्मक शक्ती काय? हीच 3 गुणांनी बनलेली आवरणात्मक शक्ती आहे. ती आपल्याला आवरण केलेलं आहे, है ना? कसं आपण एक एक म्हणजे एक कैदी असतो फॉर एक्झाम्पल त्याला जेलमध्ये टाकलं जातं, है ना? तर जेलमध्ये काय असतं? असे हे असतात जाळी काय म्हणतात त्याला? बार्स, है ना? तर मग तसंच ह्या भौतिक जगामध्ये पण एक जेलसारखं ह्याला म्हटलेलं आहे पुराणांमध्ये, है ना? पण ह्या जेलमधले जे हे आहेत, ते जाळी आहेत, ते आपल्याला दिसत नाही. ते जाळी म्हणजे काय? हे त्रिगुण, सत्व, रज आणि तम ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला बांधलेलं आहे आपल्याला आणि ह्याला आपल्याला तोडून बाहेर पडायचं आहे. है ना? तर ते कसं आपण हे करू शकू? जरा आपल्याला भक्तांचा संग मिळाला, आचार्यांचे सदोपदेश मिळाले, त्यांच्या त्यांच्या सदोपदेशावरच आपण ते चांगलं त्या चक्रातून बाहेर पडू. हं. आणि उत्तम चव अजून काय, की कीर्तन, सात्विक संगीत आहे कीर्तन आणि मग परत भगवंतांचं दिव्य दर्शन. तुम्ही कधी पण आता लॉकडाऊन संपेल किंवा मंदिरात तुम्ही येऊ शकता दर्शनाला. भगवंतांचं दिव्य दर्शन घेऊ शकता, प्रसाद घेऊ शकता मंदिरात, है ना? भगवंतांबद्दलचे सुंदर, सुंदर लीला ऐकू शकतात, लीला स्मरण करू शकतात, है ना? कारण की ते लीला स्मरणाने पण आपण शुद्ध होतो. भगवंतांनी केलेली लीला, है ना? आपले लीला नसतं, आपलं कर्म असतं, भगवंतांची लीला असतात, है ना? आणि ते लीलांचं जेव्हा आपण स्मरण करतो, तेव्हा आपण अजूनही शुद्ध होतो आणि उल्हासित आणि उत्साहित होतो. आणि भौतिक निसर्गावर प्रभुत्व सोडणे, है ना? आपण बघा ना, हे माझं, हे माझं, हे माझं करून आपण बसलेलो. किती भांडणं होतात ह्याच्यावर जागेवरून, है की नाही? घरामध्ये भांडण असतं ते, है ना? आता देशादेशांमध्ये आहे.
तर हे भांडण काय संपणार नाहीये. पण आपल्याला आपल्या आतमधलं हे जे आसक्ती आहे ती संपवायची आहे. है ना? अहम ममेती म्हणतात त्याला. हे माझं, हे माझं, हे संपवायचं आहे. है ना? रावणाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. है ना? रावणाने काय केलं? आपली प्रॉपर्टी नाही घेतली, रामाची प्रॉपर्टी घेतली, किडनॅप केली सीताला. आणि मग काय झालं? सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा कसा अंत झाला. तसंच आपण पण कोणाच्या दुसऱ्या प्रॉपर्टीवर आपण हक्क गाजवतोय. आपलं काहीच नाही तर आपण फक्त वॉचमॅन सारखे आहोत इथे, केअरटेकर. थोड्या दिवस राहणार, परत निघून जाणार दुसऱ्या शरीरामध्ये. मग दुसरं शरीर परत हेच मिळणार आणि ह्याच बिल्डिंगमध्ये, ह्याच सोसायटीमध्ये मिळणार आहे की आपल्याला माहित नाहीये. है ना? असं आहे ते. म्हणून आपण थोड्या वेळासाठी, पण त्या थोड्या वेळामध्ये आपण काय करतो आणि आपलं कसं चेतना बनवतो हे खूप महत्वाचं आहे. कारण की आपल्याला जसं म्हटलं, हे एक फक्त थोड्या वेळेसाठी जागा आहे, हॉटेल किंवा हॉस्टेल. आपल्याला घरी जायचं आहे, है ना? आपण हॉटेलमध्ये परमनंटली राहत नाही किंवा हॉस्टेलमध्ये परमनंटली राहत नाही. शिक्षण संपल्यावर परत घरीच जातो, है ना, आपापल्या. असं आहे ते. तर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे आणि मग ती तयारी पण आपण केली पाहिजे, है ना? इथंच अडकून बसलो, हे माझं, माझं करत, मग आपण तिकडची ओढ आपल्याला लागणारच नाही, है ना? असं. पण गुरुजी, भौतिक जगामध्ये राहायला हे सगळं लागतं तर सही. स्वतःचं घर, स्वतःची आपण जागा क्वेश्चन म्हणून शेवटी आपण घेऊ श्रुती माताजी. हां? आपण हा डिस्कस करू पॉइंट आपण शेवटी, ठीक आहे? आधी आपण सगळे पॉइंट्स कव्हर करू आणि क्वेश्चन्स नंतर घेऊ. ऑन अँड ऑन, ओव्हर ओव्हर अगेन, पुन्हा आणि पुन्हा, है ना? तर आपण बघतो आध्यात्मिक जग आणि भौतिक विश्व कसं आहे. आता आपण थोडं थोडं डिस्कस केलेलं आहे, पण थोडं आध्यात्मिक जगाची पण माहिती आपल्याला असलं पाहिजे. कारण की जरा आपल्याला कसं आता इकडचीच माहिती आहे. कोणी म्हणेल, "अरे, मी इथं जॉब करतो, हे मला गरजेचं." श्रुती म्हणजे आता प्रश्न विचारले, की "हे मला गरजेचं आहे, हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे." ठीक आहे, मान्य, सगळं मान्य. ओके. पण आपल्याला तिकडं जायचं असेल, तर त्याची पण आधी माहिती असली पाहिजे, की तिथे काय आहे, है ना? न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगात परत येत नाही. ओके. तर आपण बघितलं इथे काय अंधकार आहे. आता रात्र झाली सगळ्यांकडे. तुम्ही पण इंडियामध्ये आहात सगळे आता. तर आता इंडियामध्ये सगळीकडे रात्र झाली म्हणजे काय? इथे अंधकार आहे. इथं सूर्याची गरज आहे, लाईटची गरज आहे. लाईट नसेल तर सगळा अंधार. म्हणजे काय? अंधार हे तमोगुणाचं लक्षण आहे. है ना? तर हे भौतिक जग हे तमोगुणाचंच लक्षण आहे ॲक्चुअली. है ना? आणि आपण पण तमो आणि रजोगुणामधून प्रभावित आहोत. म्हणून या जगामध्ये आहोत. है ना? आणि भगवंत तेच बोलतात, की आध्यात्मिक जगामध्ये ह्याची गरजच नाही. कारण की आध्यात्मिक जग स्वप्रकाशित आहे. है ना? तिथं सूर्य, चंद्राची गरज पण नाही पडत. है ना? आणि हे पण सांगतात तिथे, की कसं हे आणि आपण ह्या जगामध्ये जेव्हा जातो आध्यात्मिक जगामध्ये, तिथून परत कधी येत नाही. है ना? कारण की ते परमनंट प्लेस आहे. यत गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. हं. आणि म्हणून आपल्याला त्या जागेची जायची तयारी करायची. कधी-कधी काय म्हणतो ना आपण, मला अमेरिकेत जायचंय. मग अमेरिका का आवडते? कारण की तिथे सगळं ऐश्वर्य आहे. पण ते थोडी ना परमनंट आहे. ते पण अशाश्वतच आहेत ना. मग तिथे पण जन्म, मृत्यू, जरा व्याधी तिथेही आहे. है ना? फक्त तिथे थोडंसं फॅसिलिटीज जास्त आहे. म्हणून लोकांना जायची इच्छा होते. है ना? पण रोगराई तिथे पण आहेत. तिथे पण मृत्यू होतो. असं नाही की अमेरिकेत कोणी मृत्यू कोणाचा होत नाही. तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की हे भौतिक जगात तुम्ही कुठेही जा. है ना? फक्त हे पृथ्वीच काय, या वर्ल्डमध्येच काय, तुम्ही या 7 लोक वरती आणि 7 लोक खाली, या 14 भुवनांमध्ये पण जाल तरी ते सगळे शाश्वत नाहीच आहे काही त्याच्यामध्ये. हे अखंड ब्रह्मांड हे पण शाश्वत नाहीये. आपल्याला ब्रह्मांडाच्या पलीकडे आध्यात्मिक जगामध्ये जायचं आहे आणि ते शाश्वत आहे. तिथे जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी अजिबात नाहीये. है ना? आणि तिथे सदैव सगळे अतिशय भगवंतांवर प्रेम करतात, त्यांची सेवा करतात आणि भगवंतही भक्तांची सेवा करतात. म्हणजे बघा तिथे इतकं आदान-प्रदान, प्रेममय आदान-प्रदान आहे, सेवेचं आदान-प्रदान आहे आणि निस्वार्थ भावनेचं आदान-प्रदान आहे तिथे. अजिबात स्वार्थ नाहीये तिथे, जसं की इथे भौतिक जगात बघायला भेटतं. आता तुम्हाला हे ऐकून पण असं वाटेल हे जरा जास्तच होतं, म्हणजे म्हणजे बियॉन्ड अवर परसेप्शन्स. रिअल नाही वाटत आहे जरा, फॅन्टसी लँड वाटते. म्हणजे सगळं पिक्चरमध्ये दाखवतात ना, किंवा एक परीची कहाणी म्हणतो ना आपण लहानपणी ऐकलेली. तर हे परीची कहाणी नाहीये, हे खरं आहे. आणि हे भगवंत स्वतः सांगतायत आपल्याला. म्हणजे बघा आपल्याला किती ते त्याच्याबद्दल आपुलकी वाटली पाहिजे. है ना?
आणि आपल्याला ते पटत नाही याचं कारणच ते की आपण तितपत विसरलेलो आहोत. ते तितपत आपल्या मतीला त्याचा विसर पडलेला आहे. आणि हे विसर घालवण्यासाठी, जसं की एखादा माणूस ऍक्सिडेंट झाल्यावर त्याचं पूर्ण म्हणजे विसरून जातो तो कोण आहे वगैरे. मग त्याला पुन्हा लक्षात देण्यासाठी काय काय करावं लागतं आणि डॉक्टर्स लोक किती प्रयत्न करतात, त्याला अशा गोष्टी आठवतात, दाखवतात की हा बघ तू हे आधी करायचा, तू हे करायचास, लक्षात आलं का, तुझी ही आई होती, तुझे हे बाबा होते, तुझी ही पत्नी होती, तुझी ही मुलं होती. मग त्याला ते सगळे असे सिच्युएशन्स आठवतात, आठवायला देत. मग त्याला चुकून आठवलं तर आठवलं, आणि आठवलं की मग तो खूप छान सुखी राहतो. तसंच आपलं पण काहीतरी झालेलं आहे. आपल्याला त्या आध्यात्मिक जगाची भूल पडली, म्हणजे आपण विसरलेलो आहे कम्प्लिटली. का? कारण की आपण या भौतिक जगात अडकलेलो आहे आता. आपल्या ह्या उपाधींमध्ये अडकलेलो, आपण ह्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये अडकलो. आपल्याला वाटतं हेच रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे सगळं आहे. है ना? याला सोडून मी कसं जाऊ? ती आवळे पण बोलली होती, ती तुकाराम महाराज तिला घ्यायला आलेले. म्हणून आवळे चल वैकुंठाचं विमान आलं. ती म्हटली माझी म्हशी आहे, मला म्हशीचं काळजी घ्यायची आहे मला. है ना? मग आपण आपल्या म्हशी आणि आपल्या घरामध्ये अडकलेलो आहोत. है ना? पण आपल्याला हे पण कळलं पाहिजे, की हे सगळं जग हे शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे. आणि आपल्याला शाश्वत जगाकडे जातो तिथे आपण बिलॉन्ग करतो. ऍक्च्युली ते आपलं घर आहे खरं. आणि हे किती सुंदर आहे ते भगवंताने सांगितलं. तिथे काय स्कॅरसिटी नाहीये. है ना? तिथं सगळं चिंतामणी, तिकडचं जे जमीन आहे ते चिंतामणीनी बनलेलं आहे. तिथे जे वृक्ष आहेत ते कल्पवृक्ष आहेत. तुम्ही फक्त सांगा काय पाहिजे तुम्हाला, ते कल्पवृक्ष देतील. है ना? तिथं सगळं कोणीच निर्जीव नाही, सगळं सजीव आहे तिथे. है ना? इथे कसं दगड, माती काही म्हणजे चेतना नाही आहेत त्यांना. पण तिथे इव्हन दगड, माती, धोंडा ह्यांना पण चेतना आहेत आणि तेही बोलतात भगवंतांशी, एकमेकांशी, आपल्याशी. है ना? सगळ्यांचं एक स्वरूप आहे आणि सगळ्यांचं सेवाभाव आहे. भगवंत जेव्हा जमिनीवर चालतात तेव्हा ते दगड स्वतःला मऊ करून टाकतात, जेणेकरून भगवंतांच्या पायाला त्रास होणार नाही. म्हणजे इतपत त्यांचं सेवाभाव आहे, विचार करा. तर असं सुंदर वर्णन आहे भगवंत. आणि तिथे अँक्झायटी नाही. म्हणजे आपल्याला इथे नेहमी एक अँक्झायटी असते, चिंता असते. माझा जॉब गेला तर, उद्या काय झालं तर, उद्या अर्थक्वेक झालं तर, आता कोरोनाची अँक्झायटी सगळ्यांना, मला कोरोना झाला तर, है की नाही, आणि काय झालं तर पुढे, हे सतत काही ना काहीतरी सगळ्यांना टेन्शन असतं. पण तिथे काही टेन्शन नाहीये, कारण की तिथे हे सगळं काहीच नाहीये. न जन्म, न मृत्यू, न व्याधी, न जरा, है ना, असं. आणि हे सगळे क्लेश तिकडे काहीच नाही, कारण की तिथे साक्षात भगवंत विराजमान आहेत आणि सगळ्यांच्या सोबत आदान प्रदान करत आहेत, है ना. आणि म्हणून आपल्याला हे कळायला पाहिजे. आणि इथं जाण्यासाठी काय असं नाही की फक्त PhD करून जायचं किंवा शिक्षण घेऊन जायचं नाही. कोणीही गरीब असो, श्रीमंत असो, शिकलेला असो, अडाणी असो, कोणीही जाऊ शकतं इथे. फक्त एलिजिबिलिटी काय, भगवंतांवरती प्रेम, ही एलिजिबिलिटी आहे त्याचं. आणि भगवंत इथे आपल्या वर्ल्डचं, तुम्ही सांगाल तर बिझनेसमॅन कोणी असेल तर मार्केटिंग करतायत, है ना. कधी कधी बघता ना, आता मी तुम्हाला ते पण उदाहरण दिलेलं आहे की कसं एखादं विसरलं असेल माणूस आपलं बुद्धी, म्हणजे आपलं जे काय स्मरणशक्ती असेल, तर मग त्याला आठवण करून देत आहेत. तसं भगवंत आपल्याला स्वतः आठवण करून देत आहे. किती सुंदर. म्हणजे अशा श्लोकांपासून आपण विचार तरी करू शकतो थोडं तरी. म्हणजे एक अ, पूर्ण विश्वास ठेवण्याची गोष्ट तर निराळी दूरची, पण ऍटलिस्ट आपल्याला आपण विचार तरी करायला सुरुवात करू शकतो की बाबा भगवंत सांगतात म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेल, असं. आपले गमावलेलं नातं ममैवांश. आता भगवंत परत सांगतायत की आपण जेव्हा आता या भौतिक जगामध्ये आलोय, पण तुमचं आमचं नातं काही खूप आधीचं आहे, आत्ताचं नाहीये. हे भगवद्गीता आता बघा 5,000 वर्षापूर्वी कृष्णाला सांगितलं. त्याच्या आधी विवस्वानला सांगितलेली आहे, इक्ष्वाकूला सांगितली होती, है ना, असं सगळ्यांना सांगितले. पण हे का सांगतायत भगवंत स्वतः येऊन, परत 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 विविध रूपांमध्ये येऊन अवतार घेऊन सांगतायत का? कारण की ते आपली काळजी करतायत. त्यांना माहिती आहे की आपण त्यांचे मुलं, पण आपल्याला विसर पडले. आणि मग ते हे जे श्लोकामध्ये सांगतात, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवांमुळे ते मनासहित 6 इंद्रियांची कठीण संघर्ष करीत आहेत. हम्म. तर इथे भगवंत स्वतः सांगतात की हे जे रिलेशनशिप आहे आपलं, जे नातं आहे, ते काय असं आर्टिफिशियल नाही. इकडची नाती कशी आर्टिफिशियल असतात, आपल्या स्वार्थासाठी केलेली असतात, है ना. आपण मित्र पण इकडचे असतात ते स्वार्थासाठी केलेले असतात, आणि ते स्वार्थ साध्य नाही झालं तर भांडण पण होतात त्याच मित्रांमध्ये. आपण हे बघितलेलं आहे प्रत्यक्ष, है ना. तर पण आपलं आणि भगवंतांचं रिलेशनशिप, जे तिथं भगवंत होता, ममाई वांशो जीवलोक जीवभूत सनातन,
हे सनातन काळापासून चाललेलं आपलं रिलेशनशिप. पण काय झालेलं आहे, आपण ते विसरलेलो आहोत इथं आल्यामुळे. आणि म्हणून भगवंत स्वतः सांगतायत, की मीच तुमचा पिता आहे. हे पण भगवंत बोलतो, अहम बीज प्रदापिता, है ना? तर भगवंतच पिता आहेत आणि आपण त्यांचे पुत्र आहोत आणि प्रकृती ही आई आहे, है की नाही? तर आपल्याला हे समजायचं आणि जेव्हा आपल्याला हे कळत नाही, मग आपण काय म्हणतो, आपण इंडियन आहोत, आपण अमेरिकन आहोत, आपण व्हॉटएव्हर. आपण इथे इकडची उपाधी आणि इकडचं जीवनाला सत्य मानून बसतो. पण ते किती सत्य नाही हे आपल्याला लगेच कळतंय जेव्हा ह्याच लोकातली म्हणजे आपलीच लोकं जेव्हा हे जग सोडून जातात, तेव्हा आपल्याला कळतं, अरे हे शाश्वत नाही आहे. है ना? ह्याच्यावरून तरी आपल्याला कळायला पाहिजे. तेही कळत नाही ती दुसरी गोष्ट आहे. हं. म्हणून भगवद्गीतेमध्ये एकच तत्व सारखं-सारखं रिपीट करतात भगवंत. तुम्ही बघत असाल आधीपासून बरेचसे तत्व रिपीट झालेले आहेत. आणि रिपिटिशन का केलं जातं एका गोष्टीचं? कारण की ते महत्त्वाचं असतं. है ना? फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी एखादा दूधवाला येत असेल आणि उद्या तुमच्या घरी पाहुणे येत असतील. तर ती घरातली जी स्त्री असते ती दूधवाल्याला काय सांगते, "उद्या 2 लिटर एक्स्ट्रा दूध दे रे बाबा." मग तो खाली जातो, सायकल काढतो. सायकल काढताना बाहेर पडतच असतो, तो म्हणतो, "अरे दूध लक्षात ठेव, उद्या 2 लिटर एक्स्ट्रा दे." परत तो दूधवाला बाहेर जातो, गेट बंद करून जरा बाहेर निघत त्यावेळेला परत सांगते ती, "लक्षात राहू दे, उद्या 2 लिटर दूध एक्स्ट्रा द्यायचंय." 3 वेळा ती सांगत असते असं. का? कारण की त्याला लक्षात राहू दे, कारण की ते महत्वाचं आहे. कारण की उद्या पाहुणे येणार आहेत घरी, मग ते दूध कमी पडेल तर काय करणार? तसंच भगवंत एकच तत्व रिपीट करत आहेत. का? कारण की आपल्याला ते कळू दे. है ना? आणि हे जे आपल्याला सांगतायत भगवंत, की इथे आपलं आणि त्यांचं नातं कसं सनातन कालापासून चालू आलेलं आहे. पण आपण त्याचा विसर आपल्या भौतिक इच्छांमुळे पडलेला आहे तो विसर. आणि आपल्याला ते भौतिक इच्छा आता आध्यात्मिक इच्छांमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आणि ते कन्व्हर्ट कसं करायचं हे आपल्याला कळालेलं आहे आता. हं. भौतिक अस्तित्व. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्तु यच् यच्चाप्युत्क्रमातीश्वर गृहीतत्वानि संयाती वायुगंधानि विषयात. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन येतो, त्याचप्रमाणे भौतिक जगातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. पुन्हा इथे पुनर्जन्माचं आलेलं आहे. आपण ह्याच्याच रिलेटेड वर्स असाच एक वर्स आहे, जो दुसऱ्या अध्यायामध्ये वाचलेला आहे ना. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरस्प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. है की नाही? कसं आपण रूपांतर एका देहापासून दुसऱ्या एका देहामध्ये पण आपले वेगवेगळं देह असतात. आपण आधी छोटे होतो, मग थोडे मोठे झालो. है ना? मग प्रौढ झालो आणि मग म्हातारे झालो आणि मग dwindled है ना, डेथ. आणि मग दुसऱ्या शरीरात पण पदार्पण करतो, है ना. वासांश जीर्णानि यथाविहाय म्हणजे जसं आपण कपडे बदलतो तसं शरीर बदलतोय, है ना. कपडे जुने झाले की आपण नवीन कपडे घेतो. तसंच हे शरीर जुनं झालं की आपल्याला दुसरं शरीर प्राप्त होतं, है ना, प्रकृतीकडून. तर इथं पण तेच एक उदाहरण दिलेलं आहे की कसं आपण विविध शरीर बदलत असतो. है ना आणि ते बदलण्याची प्रक्रिया कशी असते माहिती आहे का? ती बदलण्याची प्रक्रिया आपल्या इच्छाशक्तीतून असते. आपले जे इच्छा असतील, ते आपण कॅरी फॉरवर्ड करतो दुसऱ्या देहामध्ये. कसं? सूक्ष्म शरीराद्वारे, है ना. तर उदाहरण इथे काय दिलेलं आहे गंधाचं. म्हणजे एखादं सपोज रोज गार्डन असेल, है ना. तर हवा वाहत असेल तर काय होईल? त्या हवा जी असेल ती ते गुलाबाचं जे बाग आहे, त्या गुलाबाच्या बागेतील जे गुलाबाचा गंध आहे, तो घेऊन पुढे जाईल. आणि मग आपल्याला पण तो गंध लागेल जर आपण त्या भागातून जाऊ, है की नाही? तसंच आपण जेव्हा हे शरीर असतं, हं, हे शरीर आपण आपल्या इच्छांप्रमाणे धारण करतो. है ना? ते प्रदान केलं जातं आपल्याला. आपण जेव्हा मृत्यूशय्येवर असतो, तेव्हा आपल्याला काय इच्छा असतील त्याप्रमाणे आपल्याला दुसरं शरीर प्राप्त होतं आणि ते इच्छा जरा भौतिक रीतीने प्रबळ असेल तर भौतिक शरीर प्राप्त होतं. जर आध्यात्मिक इच्छा असतील तर आध्यात्मिक शरीर पण प्राप्त होतं, जे आपल्याला डायरेक्ट आध्यात्मिक जगात पोहोचवू शकतं. आणि तेच तर प्रयास करायचा आहे आपल्याला. तोच तर अभ्यास करायचा आहे. 8व्या अध्यायामध्ये आपण हेच वाचलं. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. है ना? म्हणजे अंतकाले नारायण स्मृती. आणि हे येण्यासाठी आयुष्यभर त्याचा अभ्यास केला पाहिजे. फक्त अंतकालेच्या वेळेस स्मरण करून चालणार नाही. ते स्मरण यायला पण पाहिजे. कारण की ते यातना खूप असतात. है ना? पण आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, की आपल्याला त्या सूक्ष्म शरीराला पण ट्रेन करायचं आहे. है ना? आपले 3 शरीर असतात. एक ग्रॉस म्हणजे आपलं हे जे बाह्य शरीर आहे. त्यानंतर सूक्ष्म शरीर. बाह्य शरीर जे ग्रॉस बॉडी म्हणतो आपण त्याला, है ना, स्थूल शरीर, ते हाडामासांनी बनलेलं आहे. सूक्ष्म शरीर हे
मन बुद्धी अहंकारणी बनलेलं आहे आणि मग त्याच्या आतमध्ये आत्मा असतो, जे आपण आहोत, है ना. मग आत्म्याला 2 कव्हरिंग आहेत. मग जेव्हा हे स्थूल शरीर जे आहे, हे जेव्हा निकामी होऊन जातं, म्हणजे काही कामाचं राहत नाही, तेव्हा तो आत्मा दुसऱ्या शरीरात सूक्ष्म शरीर घेऊन जातो. मग सूक्ष्म शरीरामध्ये काय असतं? मन, बुद्धी आणि अहंकार असतं. मग त्या मनामध्ये सगळं स्टोर्ड इन्फॉर्मेशन असतं. आपण या आयुष्यात काय काय केलं, काय काय कार्य केले, कर्म केले, वाईट चांगलं जे काय असेल ते सगळं डेटा स्टोर्ड असतो त्याच्यामध्ये. चिप असते ती. चिप समजा तुम्ही, तुम्हाला लगेच कळेल. मग त्या चिपमध्ये इन्फॉर्मेशन स्टोर्ड असते आणि मग दुसरा जन्म त्या चिप प्रमाणे आपल्याला मिळतो. म्हणजे त्याच्यामध्ये सपोज आपल्याला असं वाटत असेल की आपण आता नो उडण्याची आपली इच्छा असेल, आपण पक्षी बनवू वगैरे काही असेल ते, है ना, असं. तर त्याप्रमाणे त्याला आत्मा भेटतो. तर इथे हवा जी आहे, आता मी एक उदाहरण काय दिलेलं आहे, गुलाबाची बाग. तर गुलाबाची बागेमधून जशी हवा येते, तर ती हवा त्या गुलाबाच्या बागेत जाते. मग ती गुलाबाचा सुगंध घेऊन दुसरीकडे जाते. तसं हवा म्हणजे आत्मा आहे. आणि जे गंध आहे ते सूक्ष्म शरीर आहे, है ना. आणि गुलाब हे स्थूल शरीर म्हणूया आपण, है ना. तर मग सपोज आता ते गुलाब हे झालं, है ना, आणि त्याचा सुगंध दुसऱ्याकडे गेला. मग त्याचं जे सुगंध आहे ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये जातं. ते लिमिटेड ठेवा. पुढे ते एक्झाम्पल एक्स्ट्रेच नका करू. एक ते एनॉलॉजी दिली आहे मी तुम्हाला. तर तसंच आपल्या जी इच्छा असतात ह्या जन्मातले, ते आपण पुढच्या जन्मात घेऊन जातो. आणि ते इच्छा आपल्याला जरा भौतिक असेल तर ते बदलायचं आपल्याला. आणि हेच आपल्याला काम भक्ती मार्गामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपलं भौतिक अस्तित्व आपल्याला पूर्णपणे संपवायचं असेल तर हे कालचक्र आपल्याला तोडलं पाहिजे, भक्ती मार्गाच्या द्वारे. कारण की काय होतं, हे जे चक्र आहे ते चालूच राहतं खूप वेळा, जरा आपले भौतिक जिके संपले नाही तर. आणि आपल्याला त्या प्रकारचं शरीर मिळतं आणि आपल्याला त्यामध्ये काही वाटत नाही. तर इथे बघा, एका 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 डुकराचा आपण फोटो बघत आहात. ओके. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियाविषयी समूहाचा उपभोग घेतो, है ना. तर नेहमी तमोगुणमध्ये राहण्याचं ज्याला हे होतं, नेहमी वाईट विचार, खालचे विचार, मग त्याला पण असं शरीर प्राप्त होतं. आता तो तुम्ही समोर एक जे चित्र बघताय, तो जो प्राणी आहे तो किती घाणीत राहतो, चिखलात राहतो, नो आणि काय काय असे वस्तू खातो ते आपण विचार पण करू शकत नाही, है की नाही. तर पण त्याला काय वाटत नाही ते. फॉर हिम इट इज अ बेस्ट डाएट. त्याला ते फीस्ट आहे त्याच्याप्रमाणे, है ना. पण आपण असा विचार करू शकतो की कसं लेवल्स, है ना, असू शकतं आपल्या इच्छांचं आणि आपल्या इच्छांप्रमाणे असं शरीर आपल्याला प्राप्त होतं. अजून फॉर एक्झाम्पल एखादा नो जो मद्यपान करणारा व्यक्ती असेल, तर आता मद्यपान हे हानिकारक आहे माहीत असतं, पण वळत नाही. पण मद्यपान केलेला जो व्यक्ती असतो त्याला ते सगळंच आवडतं. ते सगळं म्हणजे मद्यपान किंवा त्याच्या निगडीत जे काही वस्तू असतात खाण्याचे किंवा काय पिण्याचे, आणि तो कसा राहणीमान त्याचं असतं त्याला ते आवडतं. त्याला काय वाटतच नाही त्याच्याबद्दल. पण जेव्हा आपण एक्सटर्नली त्याच्याकडे बघतो आपल्याला दया येते त्याच्यावर. अरे काय तू तुझी हालत करून घेतली. हे चांगलं नाही तुझ्यासाठी, आहे की नाही? पण त्याला ते नाही कळत आहे, है ना? कारण की तसे त्याच्या इच्छाच आहेत तसे, है ना? मग त्याला पुढचं शरीर पण तसंच मिळणार आहे ॲक्चुअली. त्या स्थितीमध्ये तो राहतोय जरा जीवनभर, त्याचं पुढचं शरीर पण तसंच होणार आहे. म्हणून आपल्याला हे खूप महत्त्वाची पॉइंट मी आता इथे तुमच्याशी डिस्कस करतोय, की आपण जेव्हा इथे भौतिक जगामध्ये राहतो, आपण कसं राहतो हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्या राहणीमानामुळे मध्ये आपले विचारसरणी कसे असतात, आपले आचार व्यवहार कसे असतात, हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं माहिती आहे का? सगळे नोट डाउन केलं असतं, है ना. तिथे वरती नोट डाउन केलं जातं ते. आणि मग आपल्याला प्रकृती ते शरीर प्रदान करते तसंच. म्हणून आपल्याला किती सतर्क असलं पाहिजे आपल्या सगळ्या व्यवहारांमध्ये, आपलं राहणीमानमध्ये, आपलं विचारांमध्ये, है ना. आपल्याला पुन्हा भौतिक शरीर जरा नको असेल, आपल्याला आध्यात्मिक शरीर हवं असेल, त्याची तयारी आपल्याला केली पाहिजे, है ना. तुम्हाला जरा ट्रॅव्हल करायचं असेल, तुम्ही तयारी करता ना, कपडे बॅगेत कपडे भरता आणि ट्रॅव्हल प्रसाद घेता. वाटेत लागणारं जे काही साहित्य असेल ते घेता. तर हे सगळं आपल्याला किती महत्वाचं आहे, है ना. सॉरी, हे जरा गडबड झाली आहे स्लाइडमध्ये. मी वाचतो तुमच्यासाठी. The foolish cannot understand how a living entity can quit his body, nor can they understand what sort of body he enjoys under the spell of the modes of nature. But one whose eyes are trained in knowledge can see all this. हम्म? मूर्ख
लोक पाहू शकता. आता मूर्ख म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये ह्या लोकांना, मूढ, है ना? का? कारण की लोकांना कळत नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला, की एखादं बकरी असेल फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्लॉटर हाऊसेसमध्ये कत्तलखान्यामध्ये काय असतं, ते बकरीला कापतात. हं. पण त्या कत्तलखान्यामध्ये जिथे बकरीला कापलं त्याच्या बाजूला दुसरा पिंजरा असतो किंवा बकरी असतात, ते उभे असतात आणि त्यांना गवत दिलं जातं खायला. ते बघतात, की त्यांच्याच समूहामधल्या एका बकरीला मारलं जातंय. प्लीज म्यूट करा तुम्ही, जे कोण अनम्युटेड केलेले आहे. हं. तर त्यांच्याच समूहामधल्या एका बकरीला मारलं जातं. दुसरी बकरी बघते, की त्याला मारलं जातंय. तरी तिला काही चिंता नाही. ती आपल्या गवत खात बसते. आणि आपलं पण काही असंच आहे. आपण बघतोय, की इथे या बहुतेक जगामध्ये किती लोकं मृत्यू होतायत त्यांचे. व्याधी आहेत, जन्म आहे, मृत्यू आहे, जरा आहे, व्याधी आहे. हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय. तरी आपल्याला वाटतं हे आपल्याला मात्र येणार नाही. अशी आपल्याला म्हणजे त्याची गॅरंटी आहे. कधी-कधी असं वाटतं. हं. आणि म्हणूनच आपल्याला हे कळलं पाहिजे आणि जरा आपल्याला हे कळत नसेल तर आपल्याला पण मूढ म्हणलेलं आहे शास्त्रांमध्ये. मग आपल्याला तसं मूढमती नाही व्हायचंय. है ना? "यह संसारे खलदुस्तारे, कृपया पाहे पाहि मुरारी." है ना? शंकराचार्यांनी ही प्रार्थना लिहिलेली. तर आपल्याला समजून घ्यायचंय की मनुष्य जीवन हे खूप खूप दुर्मिळ आहे. प्रत्येक वेळेस मनुष्यजन्म मिळत नाही आणि जरा आपल्याला प्राप्त झालंच आहे, जे आपण दुसऱ्या योनींमध्ये करू शकत नाही, ते मनुष्यजन्मीच्या योनीमध्ये करू शकतो आपण. तर आपल्याला त्याचं सार्थक केलं पाहिजे ह्या मनुष्यजन्माचं आणि जर आपण ते नाही केलं, तर आपल्यासारखा दुर्भागी कोणीच नसेल, असं म्हणावं लागेल. त्याला पण शास्त्रामध्ये एक शब्द दिलेला उपद्रित, है ना? उपद्रित म्हणजे काय? त्याला सगळी सोय आहे, तरीही ते तो एक्सेप्ट करत नाही. त्याला कळत पण आहे, की हे चांगलं आहे माझ्यासाठी, तरीही ते करत नाही. मग ह्याला उपद्रत म्हटलेलं आहे, है ना? तर आपल्याला म्हणून शास्त्र वाचन केलं पाहिजे नियमितपणे. भक्तांचा संग घेतलं पाहिजे आणि ह्याच्यामुळे आपल्याला ती प्रचिती हळू येणार आहे. प्रचिती एकदम लवकर येणार आहे, कारण की आपण इतके अशुद्ध आहोत आतमधून. ते शुद्धीकरण आता चालू झालेलं आहे आपलं. स्टेजेस सांगतो तुम्हाला. 8 स्तर आहेत. 8 स्तर कुठले आहेत माहिती आहे का? थोडक्यात सांगतो मी, कारण की त्याचं खूप मोठं वर्णन आहे शास्त्रांमध्ये. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय. अधव श्रद्धा पहिला स्टेज. अधव श्रद्धा म्हणजे आपलं एक कोमल भक्ती, कोमल हृदय आपलं जे असतं, म्हणजे आपल्याला थोडीशी श्रद्धा असते. त्या श्रद्धेने आपण सगळे येतो, एकत्रित येतो. काय? ऐकण्यासाठी, भगवंतांसाठी, भगवंतांबद्दल वगैरे. आता सगळे आपण एकत्र आलेलो आहोत. त्याच्यानंतर दुसरी त्या कोमल श्रद्धेने आपण काय करतो, त्या छोटीशी श्रद्धा जी असते, थोडी कोपऱ्यात कुठेतरी, आपण मग साधू संग करतो. है ना? साधू संग केल्याने काय होतं, आपली भजन क्रिया सुरू होते. थर्ड स्टेज. पहिला स्टेज काय आहे? अधव श्रद्धा. तर साधू संघ. साधू संघ म्हणजे काय? भक्तांचा संघ. है ना? जे असं आध्यात्मिक जीवन जगत आहे, त्यांचा आपण संग करतो. ज्यामधून आपली भजन क्रिया. भजन क्रिया म्हणजे काय? है ना? भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांबद्दल शास्त्र वाचन, त्यांच्याबद्दलची माहिती घेणं, ह्याला भजन क्रिया असं म्हटलेलं आहे. हं? मग भजन क्रिया जेव्हा सुरू होते, सायमल्टेनियसली अनर्थ निवृत्ती पण सुरू होते. अनर्थ निवृत्ती म्हणजे आपल्याला कळायला लागतं, अरे बापरे! माझ्यामध्ये एवढे दुर्गुण आहेत हे मलाच माहीत नव्हतं. म्हणजे आपण जसं आहे तसं बघायला सुरुवात करतो. हे जग कसं आहे. आता आपल्याला भगवद्गीता वाचून कळतच आहे, की कसं हे शाश्वत नाही, अशाश्वत आहे. आणि आपल्याला इथं नाही राहायचं, आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये जायचं. ही माहिती आपल्याला कोणी पुरवली गेलेली नाहीये कुठेच. कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये. सगळीकडे हेच सांगितलं जातं, "यू हॅव टू मेक युअर लाईफ बेस्ट. लीड अ व्हेरी लॅविश लाईफस्टाईल." यू नो, दिस इज ॲडव्हर्टाइज्ड. सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय सांगितलं जातं? टेक दिस प्रॉडक्ट, टेक दॅट प्रॉडक्ट, यू नो, अँड लिव्ह अ हॅपी लाईफ अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर. तुम्ही एल-आय-सी काढा. है ना, म्हणजे आपण एल-आय-सी काढतो, पण कशासाठी? ते पण आपल्याला कळलं पाहिजे ना, की ते पण आपल्याला एक संकेत आहे, की आपण कधीतरी जाणार आहोत. पण आपलं खरं लाईफ इन्शुरन्स हे आहे. आणि ही लाईफ इन्शुरन्स ज्याने नाही काढली ना, ही हॅज वेस्टेड हिज लाईफ. है ना? आणि म्हणूनच मग भजनक्रिया, अनर्थ निवृत्ती. अनर्थ निवृत्ती म्हणजे आपल्याला आपले दुर्गुण कळायला लागतात आणि त्या अनर्थांचा नाश होतो कसं? संगमामुळे. है ना? मग आपलं चित्त हळू निर्मळ व्हायला लागतं. आपल्यामधले चांगले सद्गुण बाहेर दिसायला लागतात आपल्या आचरणातून, आपल्या सवयीतून, आपल्या लाईफस्टाईलमधून आणि मग निष्ठा ह्या लेव्हलवर येतो आपण. निष्ठा म्हणजे काय? आपल्याला फर्म कन्व्हिक्शन येतं, की हां बाबा भगवंत आहेत आणि मी त्यांचा दास आणि मला त्यांची सेवा करायची. मग आपण हलत नाही अजिबात त्या स्तरावरून. त्याच्यानंतरची स्टेज आहे रुची. आपल्याला इंटरेस्ट यायला लागतं. भक्तीमध्ये इंटरेस्ट. आत्ता आपल्याला इंटरेस्ट नाहीये.
आपल्याला बरेच दुसऱ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे है ना. म्हणून जेव्हा भक्तीचं नाव घेतलं, सेशन्सचं नाव घेतलं, जपचं नाव घेतलं, आपण आपल्या कारणं भरपूर असतात. मला हेच काम आहे, मला तेच काम, माझ्या फॅमिलीमध्ये गडबड आहे. सगळे कारणं देतो आपण आणि सगळे जेन्युइन रिझन्स असतात देण्यासाठी पण. पण आपल्याला भक्ती करणं किंवा भगवंतांचं नामस्मरण करण्याला बोललं, की नाही, मला सकाळी नाही उठता येणार. मी रात्री खूप उशिरा झोपलो. मला खूप कामं होती. है ना. तेच जरा सांगू, उद्या तुम्हाला मीटिंग आहे, तुम्हाला त्या मीटिंग अटेंड केली आणि 1 करोड रुपये पूर्ण, आपण 2 वाजताच उठून बसू. जर आपल्याला कोणी 1 करोड रुपये देणार असेल तर. हे की नाही? आपल्याला झोपच लागणार आहे त्या रात्री. तर हे धन आहे. आध्यात्मिक भक्ती पण एक करोडोपेक्षा जास्त मोठं धन आहे. ते आपण का घेत नाहीये? गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन असं म्हटलेलं आहे. ह्या हरिनामाला गोलोकेर प्रेमधन, ते प्रेमधन पण आपल्याला मिळवायचं आहे. कारण की इकडचं धन फक्त पेपर आहे. या पेपरवर आपण इतका का जीव लावलाय? ठीक आहे. ते पेपर कमवायचं आहे आपल्याला. फक्त इकडच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पुरतं. पण तेच सर्वस्व आहे असं समजू नका. कारण की ह्याच्यावर प्रश्न उद्भवणार, तुमचे सगळ्यांचे प्रश्न येणार, का आपण आपल्या रेस्पॉन्सिबिलिटी नाही सांभाळायचे का? सांभाळायचे आहेत. मी तुम्हाला तेही सांगितलं. आपला स्वधर्म टाळायचा नाहीये. स्वधर्म करता करता आपला नित्यधर्मही साध्य करायचा. पण बरेच लोकांना अंडरस्टँडिंग काय वाटतं, स्वधर्मच सर्वस्व आहे. नाही. आपल्या इकडच्या रेस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे सर्वस्व नाहीये. आपलं नित्यधर्म स्पिरिच्युअल ड्युटीज पण आहे आणि ते सर्वात मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. ती पण आपल्याला हाताळायची आहे. आणि थोडी आधी चॅलेंज म्हणजे थोडं कठीण होईल है ना. कधी पण एखादा नवीन काहीतरी गोष्ट आपण आयुष्यात घेतो, थोडं कठीण लागतं आधी, पण नंतर त्याची सवय होऊन जाते आणि ती सवय आपल्याला करायची आहे. ही चांगली सवय आहे. आणि म्हणून बघा ना, कोणी आता आज सकाळी मी वॅक्सिन घ्यायला जात होतो माझ्या आईला घेऊन कोविडचं. तेव्हा आम्ही गाडीतून जात होतो, त्या समोरून ना एक अंतयात्रा येत होती. म्हणजे सगळे म्हणत राम नाम सत्य है, राम नाम सत्य है असं म्हणत म्हणत, आणि मला जे दृश्य दिसलं ना, मी लगेच मनामध्ये हरे कृष्ण महामंत्र चॅन्टिंग करायला सुरुवात केली आणि आधी भगवंतांना प्रार्थना केली की ह्या आत्म्याला शांती दे आणि ह्या आत्म्याचा असं त्याला काहीतरी एक जन्म दे, जेणेकरून त्याला भक्ती करण्याचं ज्ञान येईल आणि त्याला संधी मिळेल है ना. असं प्रार्थना लगेच मनातल्या मनात केली आणि मी गाडी पुढे काढली. का? कारण की रामनाम सत्य आहे तेव्हा बोलून काय उपयोग आहे? तेव्हा वाटतं सगळे रामनाम सत्य आहे, पण आपल्या जीवनकालात पण आपण नाम घेत नाही, तसं काय? हे की नाही? मग ते नामस्मरण आत्ता घ्या, जेव्हा आपण जिवंत आहोत. मृत झाल्यावर काय उपयोग? कारण की तेव्हा काय चेतना नसते त्या शरीरामध्ये. तेव्हा आपण जे काही इथं साध्य केलेलं आहे, कर्म आपण केलेलं आहे, तेच आपल्याला दुसरं शरीर प्राप्त करून देणार आहे. है ना? जसं की तुम्ही ते गोटची आता हे सांगितले तुम्हाला, है ना? ते बकरीला माहिती आहे की त्याला तो चाराच खातोय, चांगलं आनंद घेतोय. त्याला माहीत पण नाही की त्याचा पुढचा नंबर त्याचाच आहे. त्याचाच मित्र गेलेला आहे आता, बळी पडलेला आहे ऑलरेडी. तसं आपलं पण काय, आपण पण मृत्यूला सामोरं जायचंच आहे आपल्याला कधी ना कधी. ते आपल्याला टाईम पण माहीत नाही. ते कधी टेस्ट येणार, ते पण सरप्राईज टेस्ट आहे ती पण. ते पण माहीत नाही. पण त्यासाठी आपली काय तयारी आहे? एम, मेंटेनर ऑफ द बॉडी, माइंड अँड सोल. तर आता ह्याच्यामध्ये कृष्ण कसं सांगतात की ते स्वतः ह्या सगळ्यांचे पालन करता आहेत. तर बघूया आपण. गामाविश्य च भूतानि धारयामि अहं मोजसा पुष्णामि चौषधिः सर्व सोमो भूत्वा रसात्मकः. तर आधी ते मोठ्या लेवलवर आहेत कृष्ण आधी ह्याच्यामध्ये सांगतायत की हे जे ग्रह आहेत मोठे मोठे, ह्यांना कोण सांभाळतं, ह्यांना कोण शक्ती देतो? तर मी देतो. आय एंटर इन टू इच प्लॅनेट. प्रत्येक ग्रहामध्ये भगवंत आहेत. अँड बाय माय एनर्जी दे स्टे इन ऑर्बिट. तर त्यांच्या त्यांच्या ऑर्बिटवर कसे मस्त गोल फिरत आहेत ते कोण कळतंय? कोणी नासाचे सायंटिस्ट करू शकत नाही, ते पोचूच शकत नाही पहिली गोष्ट है ना. ते करणं तर दूरची गोष्ट आहे. ते भगवंत करत आहेत. कसा सूर्य अगदी वेळेवर सकाळीच उगवतो, संध्याकाळी नाही उगवत ना. चंद्र पण आपल्या आपल्या वेळेत उगवतो आणि हे पण आय बिकम द मून अँड देअर बाय सप्लाय द ज्यूस ऑफ लाईफ टू ऑल व्हेजिटेबल्स. चंद्रामध्ये जी शक्ती आहे, चंद्राची शक्ती काय माहिती आहे का सगळ्यांना? आपल्या भाज्यांमध्ये, फळांमधला जो रस आहे, भाज्यांमधली जी चव आहे, ते चंद्र प्रदान करतो. आणि ते प्रदान करण्याची शक्ती म्हणजे भगवंत आहेत साक्षात. ते स्वतः भगवंत इथे म्हणतात. म्हणजे भगवंत सगळ्या लेवलवरून आता सांगत आहेत बघा, है ना. आपण पण बघू शकतो कसं हे वॉटर सायकल आहे, किती सुंदर बनवलेलं आहे विश्व पण भगवंताने. म्हणजे विचार करा आपल्यासाठी, म्हणजे ही त्यांची दयाच आहे आपल्यावर, हे की नाही. सगळे एकमेकांना कसं एक वेस्ट दुसऱ्याचं एक खाद्य आहे. म्हणजे है ना, झाडं काय कार्बन डायऑक्साईड सोडतात, सॉरी घेतात,
आणि ऑक्सिजन सोडतात आणि आपण काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि आपल्याला ऑक्सिजन लागतं. मग झाडांपासून आपल्याला ते मिळतं. म्हणजे कसं आहे, नेचरचं क्रिएशनच तसं भगवंताने केलेलं आहे. पण आपण ह्याला स्पॉईल करतोय त्या नेचरलाही. प्लास्टिक वगैरे काय-काय यूज करून, हे की नाही? कचरा करतो त्याच्यामध्ये खरं म्हटलं तर. आणि कसं बघा ना, भगवंत पाऊस, पाणी, शुद्ध पाणी म्हणजे खारट पाणीचं शुद्ध पाणी निर्माण करून देतात आपल्याला पिण्याचं. आहे ना? पावसाचं पाणी किती निर्मळ आणि शुद्ध असतं. तर हे सगळं मॅनेजमेंट भगवंत इतकं सुंदर रीतीने आपल्याला करून देतात आणि आपल्याला ह्याच्याप्रती खूप कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हे कोणी सायंटिस्ट करत बसलेलं नाही. कुठलंही गव्हर्नमेंट नाही करू शकत. आपल्याला आज हॉस्पिटलमध्ये एक ऑक्सिजन तरी हवा असेल तर लाखो रुपये. ते पण किती तिथं आजकाल बिझनेस चालू आहे. तुम्हाला माहितीच आहे कोव्हिडमध्ये तर ह्याचा बिझनेस मोठा झालेला आहे. ब्लॅकमध्ये सिलिंडर्स विकले गेलेले आहेत 50,000 25,000 ला. मी स्वतः कोरोनामध्ये ॲडमिट होतो. मला ज्या रात्री मी ॲडमिट झालो, मला ऑक्सिजन खूप कमी होतं मला आणि मग मला त्रास होत होता. मग त्यांना त्या दिवशी ऑक्सिजन सिलिंडरच नव्हते त्यांच्याकडे आम्हाला देण्यासाठी. मी जेव्हा ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये. मग ते डॉक्टरांनी माझ्या पाठीमध्ये थोपटलं आणि बरंच काय-काय करून मग मला ते श्वास घेता आला तेव्हा. तर इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर मी अल्सो. म्हणजे मी तेव्हा मला असं म्हणजे मला तेव्हा काय आठवत होतं, की बघा ना, आपण ऑक्सिजनसाठी पण आपल्याला इथे किती धडपडावं लागतं आणि भगवंताने आपल्याला ते फुकट दिलेलं आहे. आणि तेव्हा आपल्याला किंमत कळते. जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळत नाही ना आपल्या आयुष्यामध्ये, तर ती किंमत जेव्हा आपल्याला कळते आणि तेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आणि असं प्रत्येक गोष्टी आहे. प्रत्येक गोष्टीवर आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. मेंटेनर ऑफ द युनिव्हर्स, द स्प्लेंडर ऑफ द सन व्हिच डिसिपेट्स द डार्कनेस ऑफ दिस होल वर्ल्ड कम्स फ्रॉम मी. सूर्याला जो प्रकाश आहे, तो पण भगवंतच देत आहेत. यू नो अँड द स्प्लेंडर ऑफ द मून अँड द स्प्लेंडर ऑफ द फायर आर ऑल्सो फ्रॉम मी. है ना? तर हे सगळं है ना, वेगवेगळे खाद्यपदार्थ, वेगवेगळे जे धनधान्य, झाडं, वनस्पती हे सगळं भगवंतच देत आहेत. आणि आपल्याला हे कळायला पाहिजे. इनफॅक्ट आपलं स्वतःचं शरीरच आपण बघूया. है ना? 4 काइंड्स ऑफ फूड्स. आय एम द फायर ऑफ डायजेशन इन द बॉडीज ऑफ ऑल लिव्हिंग बीइंग्स. And I join with the air of life, outgoing and incoming to digest the 4 kinds of foodstuffs. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे प्राणवायू आहे, त्या प्राणवायूचं जे कंट्रोलिंग आहे, ते पण भगवंतच बघतायत. त्याचं डायजेशन पण भगवंत बघतायत. म्हणजे बघा आणि आपलं च्युइंग, आपलं सकिंग, ड्रिंकिंग, लिकिंग हे जे आपण करतो, आपण चावतो, आपण चोखतो, आपण पितो, आपण चाटतो, हे सगळे जे क्रिया आहेत, त्या क्रिया करण्याची जी शक्ती ती पण भगवंतच प्रदान करत आहेत. म्हणजे बघा किती बारीक लेव्हलवर आपण जातो आता. अजून पण बारीक जाऊ शकतो. आता आपल्या शरीरामध्येच आपण उदाहरण घेऊया. एक-एक अवयव पण घ्या तुम्ही. साधा डोळा घ्या. त्या डोळ्याचं इतकं बारीक आहे त्याच्यामध्ये सगळं मॅनेजमेंट स्ट्रक्चर. ते अजून डॉक्टर्सना पण कळलेलं नाही. तिथे पण अजून रिसर्च चालूच आहे. म्हणजे असं नाही की संपलेलं आहे. आहेत डॉक्टर्स, आय स्पेशालिस्ट, आय सर्जन्स आहेत. पण त्यांनाही अजून अशा गोष्टी उमजल्या नाहीत, जे भगवंतांनी रचलेलं आहे, ते सगळं बनवलेलं आहे. है ना? तर आपण बघू शकतो, की किती आपण हे डिपेंडंट आहोत भगवंतांवर आणि आपल्याला हे कळायला पाहिजे. एक डायलिसिस करण्यासाठी 1-1 लाख रुपये घालवतात लोकं आठवड्याला. है ना? पण तेच भगवंत किती सुंदर डायजेशन करून टाकतात सगळं आपल्या शरीरामध्ये, है ना? आणि निरोगी ठेवतात आपल्याला. तर हे पण भगवंतांचं एक प्रेमच आहे. जरी आपण त्यांना इथं सोडून आलो असेल, तरी आपल्याला ते सगळं देत आहेत, कारण की आपण स्वस्थ आणि चांगलं राहावं आणि पुन्हा त्यांचं स्मरण करून ते स्वस्थ राहण्याचं कारण काय? कारण की मग त्या स्वस्थ शरीराने आपण त्यांचं स्मरण आणि सेवा करून त्यांच्याकडे परत जाऊ. मेंटेन ऑफ द माइंड अँड सोल. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. I am seated in everyone's heart, and from me comes remembrance, knowledge, and forgetfulness. By all the Vedas I am to be known. Indeed, I am the compiler of Vedanta, and I am the knower of Vedas. म्हणजे मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. आता बघा इथं पूर्ण तुम्हाला ठळक माहिती दिलेली आहे. कोणी विचारेल भगवंत कुठे आहेत? आय एम सीटेड इन एव्हरीवन्स हार्ट. मी सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. तुम्ही हा चित्र बघत आहात इथे? या चित्रामध्ये जे भगवंत दाखवलेत ना, साक्षात तसेच भगवंत आपल्या हृदयामध्ये उभे आहेत. सगळ्यांच्या, तुमच्या, माझ्या आत्ता सध्या सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत उभे. ते तत्पर आहेत. एक त्यांचा पाऊल पुढे आहे बघा तुम्ही. फोटोमध्ये पण बघत असाल. दिसणार नाही लगेच तुम्हाला तिथे, पण आहे तसं. त्यांची पोझिशनच तशी आहे. एक पाऊल पुढे का? सतत तत्पर आपल्याला मदत करण्यासाठी, आपल्याला गाईड करण्यासाठी. पण आपण ते गाईडन्स घेत नाही आहोत. है ना? आणि आपल्याला जी स्मृती आहे आणि जे विस्मरण आहे, ते सगळं त्यांनीच प्रदान करतात. है ना? सपोज जरा आपलं मागच्या जन्माचं सगळं आठवलं असतं आत्ता, तर आपण झोपू पण शकलो नसतो.
मग ते विस्मरण गरजेचं आहे. काही काही विस्मरण गरजेचे आहेत आणि ते पण आपल्याला भगवंतच देत आहेत. आणि सगळ्या वेदांमधून भगवंतांनाच जाणं, मलाच जाणं असं भगवंत सांगतायत तिथे. बाय ऑल द वेदास आय एम टू बी नोन. इंडीड आय एम द कंपायलर ऑफ वेदांत. वेद कोणी दिलेत? वेद हे कृष्ण भगवानांनी साक्षात ब्रह्माजींना दिलं आणि पुढे ब्रह्माजींनी नारद मुनींनी व्यासदेवांना, आणि व्यासदेवांनी त्यांना परत डिवाइड केलं 4 वेदांमध्ये, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आणि पुढे ते आचार्यांच्या थ्रू सगळीकडे पसरलं. तर हे सगळं तिथूनच आलेलं आहे, पण आपल्याला माहित नाही आणि भगवंत आता आपल्याला हे सांगतायत है ना. आणि म्हणून ह्या सगळ्या वेदांमधून आपल्याला काय जाणायचंय की पूर्ण पुरुषोत्तम भगवान साक्षात श्रीकृष्ण आहेत आणि आपल्याला त्यांचं सेवन करायचंय. हे स्वतः भगवंत सांगतायत, मला तुम्ही जाणा. सगळ्या वेदांमधून त्याचं तात्पर्य काय की मला जाणणे. मला जाणून करणार काय तुम्ही? मला जाणून माझी सेवा करणार आणि त्याच्यामुळेच तुम्ही मुक्त होणार आहात, है ना. त्याच्यामध्ये काय ते आता तुम्ही म्हणाले असं कसं त्यांची सेवा का करायची, है ना. अरे, ते आपले परम माता पिता आहेत, है ना. जसं आपण इथे आई वडिलांची सेवा करतो, ते आपलं कर्तव्य, ते आपलं धर्म आहे, तसंच ते पण आपलं कर्तव्य आहे, है की नाही. ह्या जन्मात आपल्याला एक आई वडील मिळालेले आहेत, मागच्या जन्मी कोणतरी वेगळे होते, पुढच्या जन्मी कोणतरी वेगळं असणार आहे, है की नाही. पण ते कर्तव्य आपलं त्या त्या आई वडिलांचं त्या त्या देहामध्ये आपण जे सेवा करतो, तसंच आपले परम माता पिता सगळ्यांचे कोण आहेत? राधा आणि कृष्ण आहेत, आणि त्यांची सेवा आपल्याला करायची आहे, है ना. आणि तेच सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलं, वेदांमध्ये, वेदांतमध्ये, सगळ्यांमध्ये तेच सांगितलेलं आहे, आलटून पालटून. आणि ते वेद दिलं कोणी आहे? भगवंतानेच दिलेलं आहे. ई essence in 3 verses. Okay. द्वाविम पुरुषो लोके क्षरक्षर एव च क्षार सर्वाणि भूतानि कूटस्थक्षर उच्यते. There are 2 classes of beings, the fallible and infallible. In the material world, every living is fallible, and the spiritual world, every living in it is infallible. आता आपल्याबद्दलची माहिती सांगतात भगवंत परत. तर क्षर आणि अक्षर, है ना. क्षर म्हणजे जे आपण म्हणजे भौतिक जगामध्ये जेव्हा आपण क्षर असतो, कारण की आपल्या ते बरेच चुका होतात, आपले भौतिक इच्छा असतात. अक्षर म्हणजे जे आध्यात्मिक जगामध्ये असतात, तेव्हा अक्षर म्हणजे ते त्यांना सगळ्या आध्यात्मिक इच्छा असतात, त्यांच्या भगवंताची सेवा करण्याची इच्छा असते आणि सदैव त्यांच्या निस्वार्थ भावनेने भगवंतांची सेवा करतात. आणि हेच जीवात्म्याबद्दल भगवंतांनी इथे माहिती दिली, कोण काय आहेत बेसिकली. हे बघा, तर इथे काय फॉलेबल म्हणजे क्षर, आपली स्थिती आता अशी आहे, पण आपल्याला ह्या स्टेटमध्ये जायचं इनफॉलेबल, है ना. क्षर म्हणजे काय? जेव्हा आपल्याला स्वतः भोग करायचा, ह्या इंद्रतृप्तीमध्ये अडकून राहायचं, या भौतिक जगामधले आनंद लुटायचे आहेत. लाईफ इज मेंट फॉर एन्जॉयमेंट, एन्जॉय, है ना. आणि तो इतका स्वार्थी होऊन जातो त्याच्यामुळे, आणि त्याचं पूर्ण जीवन इथे अडकून जातं मग वेगवेगळ्या योनींमध्ये. आणि हे चित्र बघा, तो कसं पैसे खातोय, ती हवस ते पैशाची. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे मी थोड्या वेळातच. हां. आणि ह्याच्यामध्ये कसं दाखवलंय, दुसऱ्या चित्रामध्ये बघा, सगळे जे गोपगण आहेत ते सगळे भगवंतांना कसे त्यांच्या ताटातलं जेवण पण भगवंतांना आधी भरवतात आणि मग ते ग्रहण करत आहेत, है ना. आणि आपल्याला हे कळायला पाहिजे, है ना, की स्वार्थ भावना आपल्याला निस्वार्थ भावनेमध्ये कन्वर्ट करायचे. बास, किती सोपं आहे. आता मी बोलतोय सोपं आहे, पण ते अवघड आहे सगळ्यांसाठी. पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मदत लागणार आहे, भक्तांची, संघाची, शास्त्रांची, हरे कृष्ण महामंत्राच्या जपची, है ना. ह्या सगळ्या गोष्टींची मदत आपल्याला सपोर्ट सिस्टम पण भगवंताने देऊन ठेवलेले आहेत, आणि या सपोर्ट सिस्टमचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आपल्याला. ओके, तर मी ते पॉज करतो, तुम्हाला एक मस्त व्हिडिओ दाखवतो. तर स्वार्थ भावना इतकी आहे त्याच्यामध्ये की ते ते त्या पैशाच्या हवासाठी तो काय केला आणि तर काय झालं त्याचा शेवटी परिणाम ते सगळ्यांना माहित आहे की नाही. तर आपण पण असेच अडकलेलो त्याच्यामध्ये, है ना. आणि ते स्वार्थ संपणारं नाहीये. जर आपण शुद्धीकरणाच्या वाटेला नाही गेलो तर ते स्वार्थ तसंच राहणार आणि ते वाढतच जाणार. एकावर आपण थांबणार नाही, है ना. आज एक घर, उद्या दुसरं घर, उद्या दुसरा पैसा, उद्या अजून एक बँक बॅलन्स, असं वाढत जाणार ते. पण जरा आपण भक्ती मार्गामध्ये लागलो तर आपण आपल्याला जेवढं मिळतं त्यामध्ये सॅटिस्फाईड पण राहणार आहोत, है ना. आणि त्या सॅटिस्फॅक्शन आपल्याला पाहिजे, समाधान हे खूप महत्वाचं आहे. आणि ते जेव्हा आपण प्राप्त करतो त्याच्याने आपण दुसरे भगवंतांच्या भक्तीची पण प्राप्ती करू शकतो, त्या मार्गावर पण आपण चालू शकतो, आणि ते खूप महत्वाचं आहे.
ठीक आहे, पुन्हा आपण वळूया आपल्या प्रेझेंटेशनकडे. उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मेति उदारतः यो लोकत्रयम् आविश्य बिभ्रती अव्यय ईश्वर. तर आता भगवंतांनी आपल्याबद्दल सांगितलं कसे जीवात्मा आहेत. दोन प्रकारचे जीवात्मा आहेत, है ना. एक क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे जे या भौतिक जगामध्ये आहेत, अक्षर म्हणजे जे पूर्णपणे शुद्ध होऊन आता आध्यात्मिक जगामध्ये भगवंतांची सेवा करत आहेत, है ना. आणि जे क्षर आहेत ते पूर्ण भौतिक जगामध्ये अडकून स्वार्थपोटी काय काय जन्म घेत आहेत, सदैव त्या कालचक्रामध्ये अडकलेत. आणि अक्षर हे पूर्ण त्या कालचक्रातून बाहेर पडून भगवंतांची आता सेवा करत आहेत आणि आपल्याला त्या अक्षर बनायचं आहे. आणि भगवंत हे सांगतात ह्या श्लोकामध्ये, बिसाइड्स दिस टू देर इज द ग्रेटेस्ट लिव्हिंग पर्सनॅलिटी, सुप्रीम सोल, द इम्पेरिशेबल लॉर्ड हिमसेल्फ, हु हॅज एंटर्ड द 3 वर्ल्ड्स अँड इज मेंटेनिंग देम. म्हणजे ते स्वतः की ह्या सगळ्यांपेक्षा निराळा अजून एक व्यक्तिमत्व कोण आहे, ते म्हणजे साक्षात भगवंत, आणि ते मीच आहे. आणि ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की ते कृष्ण आहेत आणि यस्मात क्षरम अतितोहम अक्षरादपि चोत्तम अतोस्मी लोके वेदेच प्रतितः पुरुषोत्तम, है ना. बिकॉज आय एम ट्रान्ससेंडेंटल बियॉन्ड द फॉलेबल अँड इनफॉलेबल. ते या क्षर आणि अक्षराच्या परे आहेत. म्हणजे आता आपण बोलतो ना कधी कधी काही काही लोक जे आत्ताच्या काळामध्ये गुरु म्हणतात स्वतःला, किंवा स्वतःला भगवंत म्हणतात. पण जीवात्मा हे कधी भगवंत होऊ शकत नाही. जीव हा जीवच राहतो आध्यात्मिक जगामध्ये गेल्यावरही. ओके, कारण की आपलं ते आपण भगवंतांचे फक्त एक अंश आहोत, है ना. सपोज एक छोटासा थेंब आहे समुद्राचा, तो थेंब समुद्र होऊ शकणार नाही, तो समुद्रातूनच आलेला एक अंश आहे थेंब, है ना. असं तसे गुण सारखे असतील, सत म्हणजे ते खारट असेल समुद्र पण खारट, तसं आपण पण सच्चिदानंदच आहोत. अक्षर आहे सच्चिदानंद विग्रहच आहे, है ना. सेम मटेरियल, पण क्वांटिटी इज डिफरंट, है ना. तसंच भगवंत हे पण आध्यात्मिकच आहेत, पण ते ह्या अक्षर आणि अक्षराच्या परे आहेत आणि सर्वात उत्तम आहेत. आणि म्हणूनच वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्ये त्यांना पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे, है ना. तर wherever the word पुरुषोत्तम or supreme comes, that is none other than कृष्ण, है ना. कृष्ण हे पुरुषोत्तम आहेत, पुरुष आहेत, आणि आपण प्रकृती. तर आपण प्रकृती जी आहेत नेहमी सबऑर्डिनेट असते पुरुषाला, हे की नाही. मग भगवंत हे पुरुष आहेत आणि आपण प्रकृती आहोत. आणि हे आपल्याला जेव्हा कळतं, त्यालाच पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे. चॅप्टरचं नाव काय दिलं, पुरुषोत्तम योग. या भगवंतांना आपल्याला कनेक्ट करायचं. योग म्हणजे कनेक्शन, आणि आपल्याला हेच कनेक्शन साध्य करायचं. आपण आता ते संबंध विसरलेलो आहोत, तुटलेलं नाहीये. मी असं नाही म्हणणार की संबंध तुटलेला आहे, नाही, तो कधीच तुटत नाही. पहिला गोष्ट इथं ते पण दिलेलं आहे की हा संबंध जो आहे माझा आणि माझ्या जीवतत्वांचा, माझ्या अंशाचा, हा कधीच तुटत नाही, सदैव असतो. पण आपल्याला ते पुन्हा रिएस्टॅब्लिश करायचंय. आपण विसर पडली आहे त्या कनेक्शनची आपल्याला. असं यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत. तर ह्याच्यामध्ये ते रहस्य दिलेलं आहे. So whoever knows me as supreme personality of Godhead without doubting is knower of everything. He therefore engages himself in full devotional service unto me. है ना. मी हे मराठीत वाचून दाखवतो तुम्हाला, खूप छान श्लोक आहे. सेकंड लास्ट. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता म्हणजे अर्जुन, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. तर असं भगवंताने सांगितलं की जेव्हा आपल्याला हे ज्ञान मिळतं आणि जेव्हा आपण समजतो की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्याला त्यांचं सेवा आणि त्यांच्यावर प्रेम करायचं आहे आणि आपण तिथूनच आलेलो आहोत ऍक्च्युली, जेव्हा हे पूर्ण ज्ञान आपल्याला येतं तेव्हा आपण सगळे सदैव भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न होतो.
आणि हे शेवटचं त्यांनी वाक्य म्हणजे श्लोक त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. तर आपण एक पूर्ण समरी करूया. पूर्ण चॅप्टरची सगळ्यांनी पूर्ण लक्ष द्या. पूर्ण चॅप्टरची एक क्विक समरी सांगणार आहे मी आता. तुम्हाला वाटल्यास आता नोट काढून घ्या. ओके, ह्या समरीची. तर पहिलं आपण डिस्कस केलं की कसं आहे, भौतिक जगत आहे एक प्रतिबिंब आहे, है ना. आणि हे प्रतिबिंब नश्वर आहे. हे परमनंट जागा नाही, आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे, है ना. आणि कुठे जायचं आहे आपल्याला, आध्यात्मिक जगमध्ये. आध्यात्मिक जग काय आहे ते पण बघितलं आपण. आणि आपण ह्या भौतिक जगामध्ये वावरत आहोत, परत परत जन्म घेत आहोत, मृत्यू जन्म मृत्यू जरा व्याधी जन्म मृत्यू जरा व्याधी. पण या कालचक्रामधून बाहेर पडून आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये जायचं, तिथे जिथे यद्गत्वाना निवर्तन्ते, म्हणजे तिथून परत आपण परत कधी येणार नाही. आणि आपल्याला हे पण जाणलं पाहिजे की आपलं आपलं मेंटेनन्स कोण करत आहे इथे, भगवंत साक्षात करत आहे. आपलं बॉडी, आपलं शरीर, आपलं मन, आपलं पूर्ण आत्मा, सगळ्याचं मेंटेनन्स भगवंत स्वतःच करत आहेत. आणि आपण कोण आहोत, आपण आत्माक्षर आहोत, पण आपल्याला अक्षर बनायचं आहे, है ना. अक्षर म्हणजे आध्यात्मिक जीव, है ना. आणि ते शरीर प्राप्त करण्यासाठी आपल्याला किती तयारी केली पाहिजे इथे. आणि ती तयारी म्हणजे आध्यात्मिक सेवा, आध्यात्मिक भक्ती, जे आपण इथे आता चालू करतो. आणि तिकडे पण तेच करायचं आहे, पण इथे प्रॅक्टिस आधी त्याची केली पाहिजे ना, रिहर्सल. जसं स्टेजवर तुम्हाला डान्स करायचा असेल तर आधी थोडी रिहर्सल्स असतात, मग तुम्ही ऑडियन्स समोर छान डान्स करू शकणार आणि मग टाळ्या मिळणार. तसंच आध्यात्मिक जगामध्ये जाण्याची तयारी आत्तापासून इथेच केली पाहिजे. कारण की आध्यात्मिक जगात तेच करायचं. असं नाही की आध्यात्मिक जगात गेले की चला आराम, नाही, तसं नाही. आराम आहे, है ना. पण आराम कसा आहे, भगवंतांची सेवेमध्ये तो आराम आहे, है ना. निस्वार्थ सेवेमध्ये आराम आहे. आणि हेच आपल्याला ह्या पुरुषोत्तम योगामध्ये संदेश सगळ्यांना दिलेला आहे. तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळे आलात. आता तुमचे काय प्रश्न आहेत तर तुम्ही पटकन विचारू शकता मला. यश. हरे कृष्णा. यस राहुल जी. सातवा आवाज नाही होता. बंद करा मॅडम तुमचा. 2-2 मोबाईल्सवर असेल तर असा आवाज येईल बहुतेक तुमचा. एक मोबाईल म्यूट करू शकता तुम्ही, व्हॉल्यूम कमी करू शकता, मग तो आवाज येणार नाही. सातवा श्लोक आहे तो जरा परत समजावून सांगा ना. एक मिनिट हा. मॅडम. ममय वांशु जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती, है ना. तर आपलं जे नातं आहे भगवंतांचे सनातन कालापासून चालू आलेलं आहे, पण आपण त्यांना सोडून इथे आलेलो आहोत भौतिक जगामध्ये, है ना. का? कारण की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं होतं, इंडिपेंडेंटली मला भोग करायचा होता, आनंद घ्यायचा होता. पण आपल्याला भगवंत इथे सांगतायत की ते माझेच अंश आहेत, पण इथं आल्यामुळे त्यांना हे सगळं त्रास सहन करावा लागतो. त्यांना पण आवडत नाहीये. पण का? कारण की आपण इथे इथे हे सगळं शाश्वत नाहीये आणि हे आपल्याला नाही कळत आहे अजूनही. म्हणून आपण इथेच आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण जेव्हा आपल्याला ते आनंद उपभोग घेण्याचा प्रयत्न जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला त्रास होतो त्या आनंद घेताना. आणि तेव्हा आपल्याला प्रचिती येते, पण ते प्रचिती होऊन म्हणजे ते कळून पण आपण आपल्याला आपण पुढे काय करायचंय, तर त्याच्यामध्ये अडकायचं नाही, ते त्रास नाही व्हायचं असेल तर काय करायचं हे आपल्याला माहित नाहीये, है ना. म्हणून तिथं सांगितलंय, बद्ध जीवनामुळे ते मानसिक मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत. आपले जे इंद्रियांचे आपण संघर्ष करीतच आहोत ना. प्रत्येक इंद्रियाला आपण आनंद देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आपण त्यामध्ये फेल होत आहोत पूर्णपणे. एकाला आनंद द्यायला गेले की दुसऱ्याला त्रास होतो, असं असं काय काय होतं. आणि जेव्हा आनंद घ्यायला तेव्हाही त्या इंद्रियांना पण त्रास होतोच मनासहित, है ना. आध्यात्मिक क्लेश, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश म्हणजे मनापासून होणारे विकार, इतरांपासून होणारे विकार. साधे मच्छर पण आपल्याला चावून आपल्याला त्रास देतात, विचार करा. म्हणजे ते आधी भौतिक क्लेश झाला, आधी दैविक क्लेश म्हणजे नेचर, म्हणजे आता कोरोना तर सगळ्या जगाला त्रास देतोय, हे की नाही. तर असं, तर आपल्याला हे कळायला पाहिजे की किती त्रास आहे तिथे. परत जन्म मृत्यू जरा व्याधी वेगळीच त्रास आहे ना. म्हातारपणाचं व्याधी काय असतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल, है की नाही. चला, कळालं. हो हो. जयाजी बोला, तुमचे प्रश्न आहे. जय माताजी. हरे कृष्णा प्रभु. हरे कृष्णा, बोला. जय माताजी. हाँ प्रभु जी,
भगवंत एकच आहेत आणि सृष्टी नियंता सुद्धा तेच आहेत. मग प्रभूजी जेव्हा आपण शिवपुराण वाचतो तेव्हा शंकरांचा महिमा दिलेला आहे. जसं जसं आपण जे जे पाहतो त्यामध्ये त्यांचं वर्णन खूप उच्च कोटीला केलेलं आहे. हा एव्हा ना देवी पुराण मध्ये तर इतपत दिलंय की भगवान श्रीकृष्ण हे पार्वतीचे अवतार आहेत आणि शंकर हे राधाराणीचे अवतार आहेत. मग प्रभूजी एवढी तफावत कशासाठी? बरोबर जर आहे. ते प्रथम वैष्णव एक आहेत सिंपल तर. उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुमचे मुलं आहेत है ना, ते पण तुमचेच अंश आहेत, हो हे की नाही, है ना. हो आता तुम्ही हो छोट्या मुलाला काय सांगता? मोठ्या मुलाचं ऐक, है की नाही. हो मोठ्या भावाचं ऐक, तो जसं सांगेल तसं कर, कारण की तो शहाणा आहे. व्हॉटएव्हर, मग तो मोठा आहे तुझ्यापेक्षा, त्याचं ऐक तू, है ना. हा आणि त्याची सेवा कर, तुम्हाला आवडेल तर तू त्याची सेवा केली तर, है की नाही. असं म्हणजे त्यांचा प्रेममय हो संबंध चांगला होईल, है ना. पण ऍट द मोस्ट त्याला हेही कळलं पाहिजे की तुम्ही त्याचे आई वडील आहात, है ना. असं विसरून चालेल का हो की तुमच्या मुलाने तुम्हालाच विसरलं? तो म्हणेल नाही नाही, माझं ते भाऊच माझा आई वडील, तुम्ही नाही माझे आई वडील, जा तिकडे, असं म्हणलं चालेल का? नाही नाही ना. नाही चाललं. है की नाही. तर तसंच आहे, आपण सगळे त्यांचेच अंश आहोत. हे सगळे मी आधी पण सांगितलं, हे देवी देवता जे आहेत हे पण त्यांच्याकडूनच आलेले आहेत, है ना. आणि त्यांचीच सेवा करत आहेत सगळे. हो त्यांच्या डिपार्टमेंट दिलेले आहेत त्यांना, वेगवेगळे डिपार्टमेंट्स दिलेले आहेत. शंकर भगवान पण त्यांचं नामस्मरण करत आहेत. वैष्णवाने मथाशंभू आहेत, हो मग त्यांचं गुणगान केलेलं आहे. आता एका भक्ताचं गुणगान करू नये का? कारण की भक्ताचं गुणगान केल्याने आपल्याला कळेल की त्यांची भक्ती कशी चालू आहे, है ना. भगवंत हो हो त्यांच्याकडून पण आपण प्रेरणा घेऊ शकतो. पण आपल्याला ही हायरार्की पण कळली पाहिजे, है ना. असं हो कळालं. प्रभूजी एक आणखी क्वेश्चन होता. ओके. तुम्ही सकाळी भागवतम वाचत होते त्याच्यामध्ये एक श्लोक आला, ते थोडा मला समजला नाही म्हणण्यापेक्षा खटकला म्हणला तरी चालेल. ओके. पण प्रभूजी आता आपण त्यात असं बहुतेक लिहिलं होतं की ह्या टॉपिकला निगडीत आहे का हा प्रश्न तर घेऊया, नाहीतर मग तो हा वेगळा हा प्रश्न आहे प्रभूजी भागवतम, मग तुम्ही वेगळं विचारू शकता ग्रुपवर. ओके. हा ते त्यात दिलं होतं की द्विजबंधू आणि अं, मंद स्त्रियांसाठी व्यासदेवाने भागवताची रचना केली. मग स्त्रियांना मंद बुद्धी मूढ असं भागवतम एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये का म्हटलंय? ओके ओके ओके. तर हे बघा, प्रत्येकाचं कंटेक्स्ट असतं. ओके. त्या कंटेक्स्टला सोडून आपण त्याची चर्चा नाही करायची असते. ओके. हो तो कंटेक्स्ट जेव्हा त्यामध्ये कंटेक्स्टमध्ये तो वाक्य बोलल्या गेलेला आहे, तो कंटेक्स्ट वेगळा आहे. ओके. कारण की स्त्रिया हे थोडे इमोशनल माइंडेड पण असतात, है ना. तर मग त्यांना पण आपण कसं गायडन्स दिलं पाहिजे तेही आपल्याला कळायला पाहिजे, आणि शास्त्र ते गायडन्स देतात, आणि शास्त्र सगळ्यांसाठीच आहे, है ना. आपण सगळेच मूढमती आहोत, है ना. हो कारण की मूढ कशाला म्हटलेलं माहितीये का? जेव्हा आपल्याला आपलंच श्रेयस काय आहे आपल्या जीवनासाठी तेच कळत नाही, मग त्याला मूढ म्हणलेलं शास्त्र, सगळ्यांना मूढ म्हणलेलं, ज्याला ते आपलं श्रेयस काय आहे ते कळत नाही, है ना. मग ते डिफरंट लेवल्स असतात त्याच्यामध्ये पण. ओके. मग तो वेगळा विषय आहे चर्चेचा, मी तुम्हाला वेगळं सांगेन त्याचं उत्तर, कारण की आता ते कंटेक्स्ट गरजेचं नाही ह्या चॅप्टरसाठी. ओके. चालेल चालेल प्रभू ओके. चालेल सॉरी. या. थँक्यू. अभिमन्यू प्रभू, प्लीज बोला. प्रश्न काय हा तुमचा? ओम नमस्कार. हा या ताईंनी जे विचारलं ना त्याच्यासाठी एक म्हणजे एक मनात आलं थोडक्यात. ते एक म्हणे ना, रामजी चले ना हनुमान की विना, हनुमान चले ना श्रीराम की विना. सॉरी ऐकू नाही आलं ते तुमचं, करेक्ट. एकदा परत सांगाल? ते एक नाही का गाणं आहे, रामजी चले ना हनुमान की बिना, हनुमान चले ना श्रीराम की बिना. म्हणजे थोडक्यात एकमेकांशी कनेक्टेड नाही का, श्रीकृष्ण, ओम नमः शिवाय, किंवा म्हणजे हो असं हो, बरोबर आहे. विष्णू भगवान एकमेकांशी connect. अजून एक बरोबर. आता प्रश्न असा होता माझा हम्म. की आपण चला आता मोक्षकडे नाही का, आपण चांगलं कार्य केलं जाऊ, पण आपण लग्न करताना म्हणतो 7 जन्म आपण एक सारखं नाही का, तीच बायको असते, मग पुढच्या जन्मीचं ते चुकतं ना कुठंतरी. हा, आता नाही त्याचं कळालं. पण उत्तर, चांगला प्रश्न आहे. तर आपण जेव्हा लग्नाची विधी पण करतो ना, तर विवाह म्हणजे काय अर्थ आहे त्याचा, है ना. तर विवाह म्हणजे काय की मी विष्णू को वाहने वाला रिश्ता, म्हणजे काय, त्या विवाहामध्ये आपण दोघं, नवरा आणि बायको, हे दोघं एकत्र येऊन भगवंत केंद्रात ठेवून पुढे त्यांचा संसार चालू ठेवणार आहे. असं तुम्ही जे बघाल, म्हणजे लग्नाची विधीमध्ये ते सगळे मंत्र आहेत तसे, है ना. आणि ते मंत्राचा खूप मोठा अर्थ आहे ऍक्च्युली, आणि खूप पवित्र बंधन असतं ते, है ना. नवरा बायको म्हणजे फक्त रोमॅन्स असं नसतं. नवरा बायकोंना अशी उत्पत्ती करायची असते की जी भगवंतांची भक्ती करणारी उत्पत्ती असेल. त्यांना अशी उत्पत्ती द्यायची की समाजाला पण त्याचा भला होईल.
मग असं रिलेशनशिप 7 जन्म असेल तर त्या 7ही पिढ्यांना फायदा होईल तर चालेल. नाहीतर मग ते काय फायदा नाही 7 जन्म होऊन, है ना? अजून अजून कर्मफळ वाढवण्याचा काय फायदा आहे की नाही असं. तर तसं शास्त्राचं कंटेक्स्ट असं दिलेलं आहे की येस, असं रिलेशनशिप 7 जन्म असावं म्हणजे काय जास्त काळ असावं. का? कारण की मग ते अख्ख्या मानव जातीला श्रेयस्कर असणार आहे. है ना? असं. कळालं अभिमन्यू प्रभू? हो प्रभू. हो म्हणजे ओके. येस. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का? येस. कोणाचे प्रश्न आहेत अजून? ओके फाईन. तर येस. गुरुजी, हा श्रुतीजी बोला. मध्ये मी विचारलं, तुम्ही सांगितलं आपण फक्त मी तुम्हाला वॉचमन, विचारणार होतो. तुमचा प्रश्न काय होता? तुम्ही सांगितलं आपण फक्त वॉचमन आहोत इथं बरोबर. घराचे, प्रॉपर्टीचे. पण हे ठीक आहे, हे आध्यात्मिक रूपाने हे एक अँगलनी पाहिलं तर हे राईट आहे. पण आपण जरी भौतिक जगात राहतो, मग तुम्हाला एक जगायला एक नीट घर हवंय, तुम्हाला बाहेर जायला, काम करायला गाडी हवी आहे, मोबाईल हवी आहे. बरोबर. हे तर वस्तू ऍटलिस्ट एखादी फार नाही पण थोडीशी इन्व्हेस्टमेंट, थोडीशी प्रॉपर्टी हे तर आपल्याला जगायला लागतोच ना. हो. तरी आपण वॉचमन असलं तरी काय झालं, एक रूम हो. तरी ती साहजिक लागतेच आहे. ना, वॉचमनला पण बरोबर. लागतेच ना. बरोबर आहे अगदी. मग तुमचा प्रश्न काय आहे? तुम्ही सांगता वॉचमन आहे, मग करायचं म्हणजे भौतिक जगाला तर हे सगळं लागतं. तुम्ही सांगतात वॉचमन आहे, पण मग हे मग दोघी तुम्हाला असं वस्तू वाटतं बॅलन्स वॉचमॅन करून हे खूप ठेवायचं कमी कसं? पोस्ट आहे? तुम्ही डेझिग्नेशन मध्ये अडकलेला आहात का मग? ओके ठीक आहे. तुम्हाला नाही, मॅनेजर बनवतो मी. ओके. वी आर नाही, नॉट मॅनेजर्स. डेझिग्नेशन, ओके. नॉट डेझिग्नेशन. मग राहायचं कसं असं होतं ना, आपण हा. वॉचमन्स आहोत, गुड. आता तुमचा आपण प्रश्न मला राहायचं कळाला कसं? की जरा आपण वॉचमॅनच आहोत तर आपण राहायचं कसं या जगात? हा प्रश्न आहे तुमचा, आहे की नाही श्रुतीजी? है ना? कारण की आपल्याला हे सगळ्या गोष्टी लागतच आहेत. जसं की आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला राहायचं असेल तर साधं एक घर तरी हवं. भले बंगला नसो तर एक रूम तरी हवं, है की नाही? असं, है की नाही? बरोबर आहे प्रश्न तुमचा? हो. हं? तर याचं उत्तर हेच आहे पुन्हा. कारण की इथं भौतिक जगामध्ये कॉम्पिटिशन असते, 1, 2, 3, 4. ते राईट आहे तुमचं, की माणसाचा हाव बढतच राहते. बरोबर. पण जगायला तर एवढं लागतं, जेवढे मिनिमम वस्तू आहे तेवढे लागतच. कारण की सगळे लोक तर काही दीक्षा नाही घेऊ शकत. परफेक्ट, पण भौतिक परफेक्ट. जगात राहायला एक एक नॉर्मल लाईफ मान्य, जगायला तर सगळे वस्तू लागतात. मान्य, मान्य. तुमचं अगदी बरोबर आहे श्रुतीजी. ओके. आणि आपल्याला हे समजून घ्यायचंय की आपल्याला किती लागतं. आपण काय करतो, आपल्याला हे लागतं ना म्हणून आपण त्याच्यामध्येच अडकून राहतो. मी एक मेंटॅलिटी सांगतोय. आपण ठीक आहे, आपल्याला लागतं. आपल्याला घर लागतं, घर घ्या. गाडी लागते, गाडी घ्या छान. प्रवासाला करण्यासाठी, जॉबला जाण्यासाठी जी गाडी घ्यायची ती घ्या. ओके. पण त्याच्यानंतर चालीबेसर भक्ती पण करा. है ना? माझंच घर, माझं गाडी, त्याचं मेंटेनन्स एवढंच आयुष्य केंद्रित नाही ठेवायचं. हेच त्याचं तात्पर्य आहे, सार आहे. कळालं श्रुतीजी? पण पण भौतिक जगामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, त्याला मानलं जातं. गरिबांनी एखादी चांगली पण वस्तू सांगितली तर त्याचा मान नसतो. पण करेक्ट. ज्याच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, त्यालाच इम्पॉर्टन्स असतं, भलेही ते काही बोलत. मग तेच तर भौतिक जग असं विकृत आहे. म्हणून प्रतिबिंबाला आपण जास्त महत्त्व द्यायचं नाही. प्रतिबिंबामध्ये सगळं उलट आहे. इथे श्रीमंताला मान दिला जातो, गरिबांना हे असं म्हणजे तुच्छ मानलं जातं. पण त्याच गरीब व्यक्तीकडे जरा एक चांगलं हृदय असेल आणि भक्तिभाव असेल, तर तो उच्च कोटीचा श्रीमंत माणूस झाला. कारण की आजकाल बरेचसे कोट्यावधी श्रीमंत, आता बिल गेट्स त्याची बायको त्याला सोडून गेली माहिती आहे का? डिव्होर्स झाला त्यांचा. जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्याच्या घरी असं दुःख चालू आहे, विचार करा. तुम्ही काय म्हणाल आता? म्हणजे एवढा अमाप पैसा कुठे ना ठेवू, कुठे नको असं आहे त्याच्याकडे. हे ठेवून त्याचे असे प्रॉब्लेम्स आहेत फॅमिलीमध्ये. मग काय उपयोग त्या श्रीमंतीचा? जरा ते सुखच त्याला मिळणार नसेल आणि ते क्षणिक असेल तर. म्हणून आपल्याला बघितलं पाहिजे, भौतिक जगात तुम्ही किती अमाप पैसा गोळा करा, तो क्षणिकच असणार आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण पैसे कमवायचं सोडूनच द्यायचंय आणि निर्वाण घेऊन संन्यास घेऊन जायचंय कुठेतरी. नाही, ते पण नाही सांगितलं. आपण ह्याची पण चर्चा खूप चांगली कर्मयोगामध्ये केलेली. अर्जुनने पण हाच प्रश्न विचारला की हे सगळं परमार्थ एवढं चांगलं आहे तर मी कर्म करूच कशाला? परमार्थच करतो ना.
एवढं तुम्ही सांगताय किती वाईट आहे भौतिक जगात, एवढं सगळं घाणेरडं, आपण वॉचमॅन आहोत, हे सगळं न व्यर्थ आहे, तर मी कशाला करू हे सगळं, जरा मला आता माहित झालंय तर. नाही, आपल्याला इथे राहून भक्ती पण करायची सायमल्टेनियसली, कारण की आता ती जबाबदारी तुम्ही घेतली, ती जबाबदारी तुम्ही सोडू नाही शकत, है ना. आणि म्हणून आपल्याला हे खूप महत्वाचं. तुकाराम महाराज पण जेव्हा शिवाजी महाराज त्यांच्याकडे आलेले, ते म्हणले की मला तो सगळं सोडून द्यायचंय, तेव्हा शिवाजी महाराजांनी पण त्यांना हेच सांगितलेलं, तुकाराम महाराजांनी, नाही, तुम्ही तुमचं कर्तव्याचं पालन करता करता भगवंतांचं नामस्मरण करा, है ना. आणि तसंच आपलं कर्तव्य आपल्याला करायचे. तुम्ही गाडी बंगल्यामध्ये राहा, मोठ्या घरात राहा, चालेल, पण बरोबर तुम्ही भक्तीही करा, हे तात्पर्य. श्रुतीजी, कळालं तुम्हाला? हो, कळालं. पण म्हणजे आता ते एक वळायला वेळ आपण लागणार आहे. नाही, हे कळालं, पण शेवटी एक भौतिक जगामध्ये आपण पाहतो ना, त्याच्याकडे चांगलं मोबाईल आहे, चांगली गाडी आहे, त्याच्याला लोक अट्रॅक्ट होणार, या ज्याच्याकडे पैसा आहे, सत्ता, हे अट्रॅक्ट होणार. मग माणूस न कळता त्या फुगाकडे पळायला लागतो, करेक्ट. आणि साधारण तो फुगा माणूस. काय आहे? थोड्या वेळसाठी येतो फुगा, फुटणार आहे तो. फुगा फुटणे म्हणजे काय? मृत्यू. मृत्यू बरोबर सगळं जाणार आहे, शून्य होणार आहे पूर्ण. पण आध्यात्मिक जग असं नाही. आपण मग आध्यात्मिक भक्ती पण तशी, नेहा विक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तुम्ही जेव्हा सपोज तुम्ही अमाप धन गोळा करा, पण तुम्ही जेव्हा मृत्यू तुमचा येतो तेव्हा पूर्ण शून्य होऊन जातं. पुन्हा जन्म, पुन्हा ABCD पासून शिकावं लागतं. ते डिग्री जेवढे घेतलेले आहेत आणि जेवढा बंगला होता सगळं गेलं. आता कुठेतरी वेगळ्या परिवारामध्ये जन्म घेणार आपण, हे की नाही. पण भक्तीचं असं नाहीये. भक्ती आज तुम्ही 10% करा आणि काही कारणांनी तुम्हाला देह त्याग करावा लागला आणि देह सोडला, तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये तुम्ही 11% सुरू करणार आहात भक्ती. म्हणजे बघा, बँक बॅलन्स कुठला चांगला इन्व्हेस्टमेंट. मग ह्याचा अर्थ काय, की आपल्याला भक्तीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. ते आहे. आता आपल्याला हे कळत आहे की आता हे सगळं नश्वर आहे, पण लोक इकडचे त्यातच अट्रॅक्ट होतात, पण आपल्याला तसं करायचं नाहीये. लोक अट्रॅक्ट होत असतील, पण आपल्याला हे समजून घ्यायचं की कुठे चुकीच्या ठिकाणी आपल्याला अट्रॅक्ट नाही व्हायचं है ना. मला मोबाईल ठीक आहे, माझ्याकडे ऍपलचा सर्वात ब्रँडेड टॉप क्लासचा मोबाईल असेल, है ना, किंवा माझ्याकडे एक साधा मोबाईल असेल बटनचा, चालेल मला, जे काय असेल ते. पण जेवढं गरज आहे तेवढंच, है ना. जरा मला 10,000च्या मोबाईलमध्ये काम होत असेल तर मी ऍपलचा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणून का घेऊ, लोन घेऊन. ते पण आजकाल लोकांचं कसं आहे, लोकांना माझं सामाजिक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी लोक लोन काढून कार घेतात. लोकांना सामाजिक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी लोन काढून घर घेतात आणि आयुष्यभर लोन फेडत बसतात, हे की नाही. का? फक्त दाखवण्यासाठी, फक्त सामाजिक प्रतिष्ठेसाठी? गरजच नाहीये. जेव्हा आपल्याला आयुष्याचं तत्व कळालेलं आहे की आपण इथं मग त्याला तर लोक आत्मसाक्षात्कार मानतात आलेलो आहे, तेव्हा की आपण हे भौतिक विचार झाले की मला असं लोकांमध्ये नाव मिळालं, यश, माझं नाव झालं, मी फेमस झालो की मी सॅटिस्फाईड राहणार आहे. पण असे कितीतरी फेमस व्यक्ती आहेत ते डिससॅटिस्फाईड आहेत, है ना. असं पण आपल्याला त्याच्यासाठी काय म्हणतात ना, इच्छा नाही करायची. ते येणार आहे तुमच्या नशिबी, जे असणार आहे ना, तेवढं सुख तुम्हाला तेवढंच मिळणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सुख नाही मिळणार आहे. ते तुमच्या कर्मामध्ये तेवढंच लिहिलेलं आहे. आणि जेवढं तुम्ही प्रयत्न कराल, जरा तुम्हाला ते नाही मिळणार आहे तर तुम्ही हताश होऊन जाल. ओके, असं आहे. म्हणजे लोक जर एखाद्याकडे कोटी रुपयाची गाडी आहे त्याला मानत असेल, मग आपली प्रवृत्ती कशी असायला पाहिजे की आपली त्याला प्रवृत्ती, चला मानावं. ठीक आहे, चांगलं आहे, त्याला भगवंतानी चांगलं दिलं, त्यांनी काहीतरी मागच्या जन्मी चांगलं पुण्य केलं असेल म्हणून आता त्याला अर्थार्जन चांगलं मिळालं. पण या जन्मात त्यांनी त्या अर्थाचा चांगला फायदा नाही केला. त्या अर्थाने तो फक्त उपभोग करत आहे, इंद्रिय तृप्ती करत आहे आणि आपलंच भोग करत आहे, आनंद घेत आहे. आपण ते बघून विचलित नाही व्हायचंय. अजिबात नाही. पण जरा तोच व्यक्ती जरा त्या धनाचा चांगला उपयोग करत असेल, ग्रंथ दान करत असेल, गीता दान करत असेल, भागवत प्रचार करत असेल, त्या अर्थाने, मग खऱ्या अर्थाने त्याला अजून धन दिलं जाईल भगवंतांकडून. कळालं? असं. अच्छा, या जन्मी आपलं लक्ष कसं असायला पाहिजे? जसं आपल्याला समजा गाडी घ्यायची आहे, घर बांधायचं, त्याच्यासाठी आपल्याकडे आपण 10 सेव्ह करतो, 20 सेव्ह करतो, असं सेव्हिंग करतो, काम करतो, पैसे कमवतो. पण जर तुम्ही आध्यात्मिकतेच्या दृष्टीने तुम्ही जर सांगतात आहे की भगवानची भक्तीच करावी, नामस्मरणच ठेवावं,
तर मग अध्यात्माचं लक्ष ठेवायचं की भौतिक लक्ष ठेवायचं, कारण की मी आपल्याला काय दोन्ही सांगितलं बॅलन्स तुम्ही लक्ष करून नाही दिलं ठेवायचंय. श्रुतीजी. तुम्ही लक्ष हा नाही दिलं. आता मी थोडक्यात काय सांगितलं थोड्या वेळ आधी. मी असं नाही सांगितलं फक्त नामस्मरणच करायचं, भगवंतांची प्रार्थना स्वधर्म करायची. मी दोन्ही सांगितलं तुम्हाला की तुम्हाला स्वधर्म दोन्ही पॅरलल ट्रॅक आहेत ते. हे विसरायचं नाही आपल्याला. हम्म. ठीक आहे आपण विसरू हे कधी कधी, पण आपल्याला विसरायचं नाही. आपल्याला हे ड्युटी साध्य करता करता हे करायचं आहे है ना. त्याच्यासाठी जरा म्हणजे तुम्हाला इन सेव्हिंग करता. सपोज तुम्ही एक आई होणार आहात पुढे जाऊन, तर तुमच्या मुलांच्या हम्म. भवितव्यासाठी थोडं सेव्हिंग तुम्हाला करावंच लागणार आहे. तुम्ही पैसे व्यर्थ असे उडवू शकत नाही कुठे. चला अमेझॉन वरून घेतलं काय प्रोडक्ट, लाखो रुपयांचं घेतलं, पगार आला, खर्च केले, असं नाही चालणार. त्या अर्थाचा हम्म. जो पगार मिळतो त्या पगाराला डिवाइड करायचं, काही गोष्ट सांभाळून सेव्ह करायचं, काही गोष्टी तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी ते अर्थार्जन, कारण की त्यांचं पुढे करिअरसाठी तुम्हाला ते पैसे लागणार आहेत, है ना, लाईक दॅट. हम्म. आणि जस्ट हा म्हणजे येस, इन मोनिकाजींनी शॉर्ट खूप छान उत्तर दिलेले इथे. कंटिन्यू विथ युअर रेग्युलर थिंग्स, जस्ट ऍड कृष्ण इन युअर लाईफ. करेक्ट है ना. तुमचं जे गोष्टी तुम्ही चालू ठेवा, फक्त तुम्ही कृष्णाला जोडा त्याच्यामध्ये, बस. काही नाही करायचंय तुम्हाला दुसरं. आणि एवढं कठीण नाहीये ते, खूप सोपं आहे. तुम्ही आता किती छान तुम्ही इथं श्रवणाला येत आहात, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली ते करत आहात श्रुतीजी. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. तुम्ही तुमच्या आयुष्याला जोडत आहात कृष्ण, आणि तेच करायचंय तुम्हाला, आणि ते सोपं आहे, एवढं काय अवघड नाहीये. ओके. म्हणजे भौतिक जगातला फुगा पाहून आपण अट्रॅक्ट नाही व्हायला पाहिजे, आणि जे गरजेपुरतं आहे तेवढं आपण सुख बस भोगायला पाहिजे, बस. वस्तू घ्यायला पाहिजे. आणि ते आणि तुमच्या दिवसभर आपण नियतीप्रमाणे तुम्हाला ते मिळणार आहे. त्याचं काय एवढं हे करायची गरज नाही. तुम्हाला जे आपण प्रयास केला. कृष्णाने पण सांगितलंय की जी वस्तू तुमच्या हक्काची आहे त्याच्यासाठी लढा, पण जी हक्काची नाही त्याच्यासाठी लढू नका, आणि ज्याच्यासाठी लढले नाही मग रडत बसू नका. बरोबर आहे. व्हेरी गुड. बघा छान तुम्हाला कळालेलं आहे सार्थ. थँक्यू. अजून यांचा निकिता जाधव यांचा काय प्रश्न होता वाटतं, है ना? हा गुरुजी, हरे कृष्ण गुरुजी, दंडवत हा, प्रणाम. दंडवत प्रणाम. बरोबर, तुमचं नाव काय? प्रश्न प्रदीप पाटील. प्रदीप पाटील. ओके. हा, तर प्रश्न असा होता गुरुजी, ज्या वेळेस कोणी आध्यात्मिक जगात जातो किंवा स्पिरिच्युअल बॉडी मिळते त्याला, तर त्यावेळेस त्याची सटल बॉडी पण जाते का? ती सटल बॉडी त्याच्याबरोबर असते का नाही जात? चांगला प्रश्न आहे. तर जेव्हा आपण आध्यात्मिक जगामध्ये येतो, सूक्ष्म शरीर पूर्णपणे नाश होऊन जातो. फक्त आध्यात्मिक शरीर राहतं तिथे, फक्त आत्मा. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे फक्त भौतिक जगामध्येच वावरतात, है ना. स्थूल शरीर नष्ट होतं, आणि सूक्ष्म शरीर हे आपले जे चेतना, जे कार्य, जे सगळे थॉट्स आहेत ते सगळं कॅरी करतं फॉरवर्ड दुसऱ्या जन्मासाठी. मग आपलं दुसरं शरीर प्राप्त होतं, ओके, त्याच्या आधारावर, त्या विचारांच्या आधारावर, है ना. पण जरा आपण आध्यात्मिक प्रॅक्टिसेस केले तर ते विचार आध्यात्मिक होतील, आणि मग ते स्थूल शरीर सूक्ष्म शरीर पण नष्ट होणार. आणि प्रभूजी आणि तेच जेव्हा तुकाराम महाराजांचं तेच झालं ना. तुकाराम महाराज सदेह गेले म्हणजे काय, त्यांनी साक्षात त्यांचा सदेह आत्माच गेला तिथे, ओके. पूर्ण त्यांचं शरीर पण पूर्ण आध्यात्मिक होऊन गेलेलं. इतकी त्यांनी भक्ती पराकोटीची केलेली. एक उत्तम उदाहरण आपल्या पुण्यामध्येच आहे. येस. आणि जास्त मागे नाही, फक्त 550 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, एकदम म्हणजे पुराण काळातली पण नाहीये. या येस, अजून काय होतं विचारायचं मला? हा, तर जेव्हा एखादी खूप सिरियस होतो भक्तीमध्ये, खूप वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर, म्हणजे खूप ऍडव्हान्स स्टेजला जेव्हा पोहोचतो, त्यावेळेस म्हणजे या सटल बॉडीचा प्रभाव पण इन्फ्लुएन्स कमी होत जातो का? म्हणजे या अच्छा, मी तुम्हाला ते 8 स्टेजेस जन्मातच अर्धवटच सांगितले ना. तर मी तुम्हाला सांगितलं ना, अधव श्रद्धा, तथा साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची. रुचीनंतर आसक्ती होते आपल्याला भगवंतांप्रती. मग इकडचे टेस्ट जे असतात, लोअर टेस्ट, वी जस्ट गो अवे, वी गेट हायर टेस्ट, म्हणजे परम दृष्ट्वा निवर्तते, है ना. म्हणजे आपल्याला भगवंतांप्रती प्रेम, आसक्ती निर्माण होते, आणि मग आसक्ती, भाव, आणि मग प्रेम, असे 8 स्तर आहेत. ह्या स्तरांमधून आपले सगळेच जातो, है ना. असं मग हळूहळू आपण ते सूक्ष्म शरीर पण त्यागून जातं, आणि सूक्ष्म शरीर पण आपलं पूर्णपणे आध्यात्मिक होऊन जातं. फक्त आपण पूर्ण आत्मा राम ह्या स्थितीमध्ये येतो, ओके. आत्माराम म्हणजे पूर्णपणे भगवंतांची एक सेवा आणि त्यांच्याप्रती प्रेम, हीच भावना त्या व्यक्तीमध्ये राहते, है ना. याचा अर्थ असा नाही की तो इथे मटेरियली रिस्पॉन्सिबल असतो. असे आत्माराम इथे राहून पण, है ना, त्यांना जीवनमुक्त म्हटले. जीवनमुक्त म्हणजे ह्या जीवनापासून ते मुक्त झालेले आहेत. कधी शरीर सोडले की त्यांनी डायरेक्ट आध्यात्मिक जगामध्येच जाणार आहेत.
पण त्यांनी इथे पण रेस्पॉन्सिबलच असतात, असं नाही की इकडे रेस्पॉन्सिबल असतात. ओके, कळालं तुम्हाला? प्रभूजी या प्लॅटफॉर्मवर पोहोचायला खूप वेळ लागत असेल ना? अर्थात. म्हणजे आता वेळ लागत असेल ना, हे बघा, ह्याचं वेळ ठरलेली नाही की मला 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, असं नाही येते, है ना. हा प्रश्न ना, ह्याचं उत्तर आपल्याकडेच आहे, प्रत्येकाकडे. तुमची जेवढी तीव्रता असेल भक्तीमध्ये, त्या तीव्रतेनेच तुम्हाला ते प्राप्त होणार आहे फळ, है ना. एका क्षणातही प्राप्त होऊ शकतं, एवढी शक्ती आहे भक्तीमध्ये, कळलं का? एवढी शक्ती पण आहे. किंवा त्याला जन्मोजन्मांतरही लागू शकतात, एवढं पण असू शकतं. आता आपण किती ते तीव्रतेने करतो आपल्या जीवनामध्ये, त्याच्यावर आपल्याला ते फलश्रुती हळू मिळत राहणार. आपण त्या स्तरांवर पोहोचत जाऊ. प्रभूजी आजचं तेवढं लेक्चर युट्यूबवर प्लीज अपलोड करा. हो, नक्की आजचं नक्की, lecture सगळं record. करणार. तुम्हाला कारण सगळे ते लेक्चर्स मिळणार आहेत. beginning चा ओके, पार्ट थोडा मिस झाला घरच्यांचा, फॅमिली मेंबर्सचा. नक्की नक्की स्टार्टिंगचा पार्ट, तर त्यांची रिक्वेस्ट होती प्रभूजींना. नक्की 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 मिळेल. थँक्यू प्रभू. तर राहुलजीने एक प्रश्न विचारलेला आहे कमेंटमध्ये की कृष्णाचा अर्थ आहे ना, सर्व आकर्षित इति कृष्ण. ओके, म्हणजे जे आकर्षित करतात आपल्याला, है ना. तर कृष्णाचे 6 ऑप्युलन्सेस म्हणजे ऐश्वर्य आहेत. काय आहे? सुंदरता. बघा, आपण या जगामध्ये सुंदर व्यक्तींची आकर्षित होतो, मिस इंडिया, मिस युनिव्हर्स, है ना. पण ते त्यांचं सौंदर्य पण टेम्पररीच आहे, शाश्वत नाही. पण कृष्णाचं सौंदर्य प्रत्येक क्षणी वाढत राहतं. ते सौंदर्य फक्त शारीरिक नसून ते त्यांच्या गुणांमधून पण त्याचं सौंदर्य दिसून येतं. इतके सुंदर आहेत भगवंत. एकदा भगवंत आध्यात्मिक जगामध्ये जेव्हा होते, तेव्हा त्यांनी एका पिलरकडे पाहिलं. त्या पिलर म्हणजे चिंतामणीने बनलेलं. त्यांनी त्यांचंच प्रतिबिंब बघितलं त्याच्यामध्ये. पण त्यांना वाटलं, अरे एवढं सुंदर कोण आहे? म्हणजे ते मोहित होऊन गेले त्यांच्याच सौंदर्याला बघून. म्हणजे इतके सुंदर आहेत कृष्ण. एक लीला आहे ती कृष्णाची. तर हे सौंदर्य. दुसरं म्हणजे ही इज वेल्दी, है ना, ब्युटिफुल अँड वेल्दी. खूप सर्वात श्रीमंत आहे. बघा ना, 16,108 त्यांचे पत्नीच होते आणि प्रत्येक पत्नीला एक एक मोठंच्या मोठं महल, है ना. आपल्याला एक पत्नी सांभाळायला किती टेन्शन असतं, आपल्या एक परिवाराला सांभाळायला. त्यांच्या प्रत्येक परिवार 101 16,108 पत्नी होते आणि प्रत्येक पत्नीकडून 10-10 पुत्र होते त्यांचे. विचार करा, म्हणजे केवढी मोठी फॅमिली असेल. आणि प्रत्येक पत्नीला एक पूर्ण मोठा महल होता. ओके, प्रचंड मोठा महल. तर एवढं ऐश्वर्य आहे भगवंतांकडे आणि हे तर खूप कमी आहे, म्हणजे काहीच नाही, क्षुल्लक आहे असं त्यांच्या मत आहे. नंतर वेल्थ, ब्युटी, वेल्थ अँड रेनन्सिएशन. ते सर्वात उत्तम त्यागी पण आहेत, है ना. त्यांनी वृंदावनमध्ये जेव्हा होते, तेव्हा वृंदावनमधून जेव्हा मथुराला जायचं होतं आणि कुरुक्षेत्रामध्ये जायचं होतं त्यांना, तर त्यांनी पूर्ण गोपींचा पण त्यांना त्याग करायला, जे त्यांच्यावर इतके प्रेम करत होते. तर त्यांची त्याग भावना पण आहे, पण त्यांचं प्रेमही तेवढंच आहे सगळ्यांवर, है ना. तर ब्युटी, वेल्थ, रिनन्सिएशन आणि स्ट्रेंथ. भगवंतांनी 7 वर्षाच्या आयुमध्ये एका करंगळीवर अखंड गोवर्धन उचललेलं. तर तुम्हाला कोणी बोलेल की मी भगवंत आहे, माझं पूजन करा, तर त्याला सांगा गोवर्धन उचलून दाखवा आधी, मग मी तुला भगवंत मानेन, है की नाही. कारण की आजकाल बरेच ढोंगी बाबा यायला लागलेत की स्वतःला पण भगवंत मानतात. पण हे आपल्याला वाचून राहायला पाहिजे ढोंगी बाबांकडून, है ना, की आपण कोणाचं पूजन केलं पाहिजे, कोणाचं वर्शिप केलं पाहिजे, हे पण आपल्याला जाणलं पाहिजे, है ना. आणि म्हणून भगवंत सर्वात शक्तिशाली. पण आज आपण वाचलं ना की हे जे मोठे मोठे प्लॅनेट्स आहेत, डोंगरच्या दूरची गोष्ट आहे, प्लॅनेट्स जे ग्रह आहेत त्यांना कोण सांभाळते ऑर्बिटमध्ये? सगळं भगवंतच सांभाळत आहेत, है ना. तर ब्युटी, वेल्थ, रिनन्सिएशन, स्ट्रेंथ अँड फेम. फेमस, भगवंत सगळीकडे फेमस आहेत. भगवंतांची गीता कुठे कुठे नाहीये, ह्या लोकावर नाही, दुसऱ्या सगळ्या लोकांमध्ये फेमस आहे. लोक म्हणजे प्लॅनेट्स, सगळ्या प्लॅनेट्स मध्ये फेमस आहेत, है ना. सूर्य लोकामध्ये पण भगवद्गीता सांगितली गेलेलं, प्रत्येक लोकांमध्ये सांगितले गेले. तर असं आपण बघू शकतो की भगवंत किती फेमस आहेत. आणि अजून एक काय राहिलं? ब्युटी, वेल्थ, रिनन्सिएशन आणि काय आलं? फेमस आणि स्ट्रेंथ. अजून एक आहे ना, अजून काय? कोणा आठवते का? फेन्स. आ फेन्स. फेन्स. सॉरी, फेन्स. फेन्स. हा, ब्युटी, वेल्थ, रेनॉन्सिएशन, स्ट्रेंथ अँड फेन्स. स्ट्रेंथ. फेमस. स्ट्रेंथ झालं, फेमस झालं,
अजून एक आहे ऐश्वर्य. तर आपण आता मी हे ऐश्वर्य का सांगते तुम्हाला, कारण की हे सगळे जे ऐश्वर्य आहेत आपण ह्याला आकर्षित होतो बघा या भौतिक जगामध्ये पण. कळालं का तुम्हाला? पण हे सगळे नश्वर आहेत. पण भगवंतांकडे हे अनलिमिटेड आहेत. अनलिमिटेड प्रमाणामध्ये आहेत. त्याला काही सीमा नाही आहेत त्यांच्याकडे. म्हणून ते आकर्षित करतात आपल्याला. है ना? नॅचरली जेव्हा एखाद्याकडे पॉवर तर पॉवर पण आहे भगवानकडे. ज्यांच्याकडे असे सगळे 6 हे ऐश्वर्य असतात, ह्याच्यातलं एक पण ऐश्वर्य कोणाकडे असेल तर काय होणार, तो आकर्षित करतो आपल्याला, हे की नाही? तसंच भगवंतांकडे हे सगळे असीमित रूपाने आहेत म्हणून ते आपल्याला आकर्षित करतात. म्हणून कृष्णाचं नाव कृष्ण काय, कारण की ते सर्व आकर्षित इति कृष्णा, है ना? राहुलजी, तुम्हाला कळालंय तुमच्या प्रश्नाचं उत्तर? हो 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 प्रभूजी, धन्यवाद. ओके, थँक्यू. येस, अजून कोणाचे काय प्रश्न आहेत? आता अजून एक अनाउन्समेंट मला करायची आहे की आता आपला हे 18 अध्याय हे बुधवारी संपणार आहे. मग त्याच्यानंतर काय, हे तुम्हाला प्रश्न असेलच. तर त्याचं अनाउन्समेंट मी उद्या करणार आहे संध्याकाळी. ओके, तर काय काय असणार आहे, आपण पुढे काय करणार आहोत. तर पुढे पण खूप सुंदर प्लॅनिंग तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही सगळे सकाळी जप करायला येत आहात का? इकडे असणारे आत्ताच पार्टिसिपंट जेवढे आहेत, तुम्ही सगळे जप करायला येत आहात का सकाळी? नाही. तर प्लीज मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी फक्त एक अर्धा तास तुम्ही द्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, फक्त भगवंतांसाठी आणि तुमच्यासाठी. तुम्ही तो वेळ काढू शकाल का, सांगा मला. प्रयत्न करा. ट्राय करू प्रभूजी. येस, हो. थँक्यू सो मच. आय विल बी व्हेरी ग्रेटफुल की तुम्ही जरा तेवढा वेळ काढला तुमच्यासाठी, कारण तुमचाच त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. हेच माझं प्रभूजी हे लवकर आहे. उठताच येत नाही. उठलो की परत झोप येते. मान्य, मला कळतं. ऍक्च्युली तुमचे खूप काय कामं असतील, त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही लवकर झोपावा लागतो. श्रुतीची टीचर आहे ना, तर त्याने चांगलं गाईड करतील तुम्हाला. ओके, तर ठीक आहे. आणि बरोबर बोलू श्रुतीजी, पण आपल्याला थोडं लवकर उठायचं असेल, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ओके, मी कसं उठतो. तर मी रात्री झोपताना काय करतो माहितीये का, भगवंतांना प्रार्थना करतो, हे भगवंत, मला प्लीज तुमची सेवा करायची उद्या सकाळी उठून आणि तुमचं नामस्मरण करायचंय. तुम्ही मला प्लीज उद्या सकाळी ह्या वेळेस उठवा 5:30ला. मग मला बरोबर त्यावेळेस जाग येते माहितीये का, बरोबर. म्हणजे मला अलार्मची गरजच लागत नाही. कधी कधी अलार्म लावतो मी, है ना. कसं आहे, आपण आपल्या परीने पण केलं पाहिजे मेहनत, आणि भगवंतांची कृपा पण आस ठेवली पाहिजे. मग जेव्हा दोन्हीचा समन्वय होतो, आपलं कार्य सफल होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून तेव्हा ते झोपायच्या वेळेस पण आपण प्रार्थना केली तर बघा तुम्ही, खूप छान तुम्हाला जाग येईल. करणार का अभिमन्यू प्रभू? आज हे करून बघा, ही ट्रिक करून बघा तुम्ही, आणि मी गॅरंटी देऊन खूप सांगतो तुम्हाला. लहानपणी मी उठणार, कॉन्फिडन्स आहे, पण परत झोपणार थोड्या वेळाने. नाही, मग तेव्हा काय करायचं माहितीये का, उठल्या उठल्या आधी तोंड धुवायचं आणि लगेच बसायचं. मग आपली झोप निघून जाते. पाणी लागलं ना डोळ्यांना की झोप निघून जाते. ती थोड्या वेळची आळस असते फक्त, आणि ती आळस जाण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रक्रिया केल्या पाहिजे, बस. ओके, आणि मग बघा किती छान होतं. ओके, तर मग भेटूया आपण पुन्हा उद्या परत. आणि उद्या स्पेशल अनाउन्समेंट्स पण आहेत तुमच्या सगळ्यांसाठी की आपण कसा पुढचा प्रवास करणार आहोत एकत्र. ओके, तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ दिला तुमचा. प्रभूजी, अजून एक, आज खरंच खूप छान वाटलं तुमचं ऐकून सगळ्या गोष्टी. ओम नमः. मी टाळ्या पण वाजवल्या एक दोन गोष्टीवरती, माहिती, म्यूट होतं पण इथं टाळ्या वाजवत होतं. अरे वा, छान छान वाटलं, छान खरंच छान. छान वाटलं. थँक्यू सो मच अभिमन्यू प्रभू, थँक्यू सो मच. ओके, ओम नमः. तुमचं मन निर्मळ आहे आणि तुम्ही खूप चांगले तुमचे विचार आहेत, म्हणून तुम्हाला ते आवडलंय. खरंच चांगलं. आणि भगवंत तुम्हाला आशीर्वाद स्वरूप कृपा देत आहेत की तुम्हाला ते तुमच्या हृदयाला ते पटतं आहे. ओके, खूप छान. असंच पुढे जात राहा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोतच. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण.